आज आपल्या ओळख गटाच्या कार्यक्रमात आजचा आपला 78वा कार्यक्रम आहे आणि ऑगस्ट 2018 मध्ये याची सुरुवात झाली. वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना आपण इथे बोलावतो, त्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रातला जीवन प्रवास समजून घेतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी घडलेलं असतं, कष्ट असतात, संघर्ष असतं, यश असतं. त्या सगळ्यातून आपल्याला प्रेरणा मिळते आणि प्रत्येक व्यक्तीची एक नव्यानं ओळख होते त्यांच्या आयुष्यातील घटनांमुळे किंवा अनुभवांमुळे. असा हा आपला उपक्रम आहे. ऑगस्ट 18 मध्ये सुरुवात झाली, आज 78 आहे आणि आज आपल्याला मान्यवर म्हणून आपले रत्नागिरीतील प्रथित यश कलाकार, तबला वादक, नुकतेच तबला अलंकार ही पदवी प्राप्त केलेले श्री केदार लिंगायत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. त्यांचा आपण सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. दादा आणि सर्व त्यांची टीम ओळख करण्याची या सर्वांचे मी आभार मानतो. त्यांनी मला एक छान संधी दिली की माझा इथेच क्लास असतो गोळ्यामध्ये, याच जागेवर. त्यामुळे हा परिसर किंवा इथले जे लोक आहेत ते माझे खूप चांगले परिचयाचे आहेत, जवळचे आहेत. तिथे मुकुल माधव शिकवायला येत असल्यामुळे ते कागद वगैरे त्याच्यावर खूप आहे. काही वर्षापूर्वी इथे आपण एक संगीत मैफिल माझ्या वडिलांच्या स्मृतीवर केली, तेव्हा आपण साधला आमचा मधू ती सध्या बंद केली. मी मधुला गेल्यापासून म्हटलं मला सहन मिळणार, त्याच्यामुळे मला आपण आपल्या कार्यक्रमाकडे बोलूया. सर्वप्रथम आपण लहानपणापासून सुरुवात करूया. तुमचं गाव कोणतं आणि तुमचं बालपण कुठे गेलं? माझं गाव संगमेश्वर तालुक्यातील पांगली हे माझं गाव. तर माझे वडील पोस्टामध्ये सर्व्हिसला होते आणि या मंदिराची पूजा वगैरे आमच्याकडे होती. तर माझे बाबा पटवासला त्याला पूर्वी नाल म्हणायचे, तर ते नाल वादक म्हणून खूप प्रसिद्ध होते पंचक्रोशीमध्ये. खूप ठिकाणी भजनांना जायचे. तर त्यांचं नालवादन ऐकण्यासाठी म्हणून लोक, बाहेरगावची लोक ऐकायला यायची. खास त्यांचं नाव कृष्ण आहे, तर त्यांचं ऐकण्यासाठी म्हणून लोक मुद्दाम यायची. एवढे ते पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध होते. तर त्यांचंच बघून त्यांच्यासोबत भजनाला वगैरे जाऊन मला पण त्याची एक आवड निर्माण झाली संगीताची किंवा त्या वाद्याची. तुमचं शालेय शिक्षण पण तिथे पांगली? शालेय शिक्षण माझं पांगलीतच. शेजारी तिथे जिल्हा परिषदची शाळा आहे, तिथे पहिली ते 4वी. त्यानंतर गावात साधारण 2-2.5 किलोमीटरवरती 5वी ते 7वीचं शिक्षण झालं. त्यानंतर चालत जायचं कुठे तळेकाठी किंवा लांब. आणि त्यानंतरचं 8वी ते 10वी शिक्षण तुळसणी हायस्कूल झालं. त्यानंतर 11वी-12वी रत्नागिरीमध्ये तपोवन हायस्कूल तिथे कॉलेज तिथे झालं. त्यानंतर कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंगचा डिप्लोमा केला आणि त्यानंतर डिझायनिंगचे कोर्सेस केले, टायपिंग केलं. त्या बेसवर मी दैनिक सकाळमध्ये सर्व्हिसला आलो. तिथे मी 9 वर्ष सर्व्हिस केली आणि तिथे परमनंट पण झालं. पण तबल्याकडे एवढं जास्त असल्यामुळे कालांतराने 9 वर्षाच्या सर्व्हिसनंतर मी सकाळी नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ तबला करायचा. तबल्याची आवड कधीपासून लागली? तबल्याची आवड साधारण मी वाजवायला लागलो 3री-4थी वगैरे असेल कदाचित. कारण गावातली आरत्या गौरी त्यातून माझी खरं सुरुवात झाली आरती वाजवून. कारण लहान असताना आरतीला जायचो गणपतीमध्ये, तर बाबा वाजवायचे किंवा आमच्या वाडीची जी मोठी मुलं होती थोडंफार वाजवण्याची मुलं कोणी नसायची. तर ते वाजवत असेल, मी बघायचो, मला इच्छा व्हायची वाजवायची.
आणि लहान असल्यामुळे वाजवायला कोणी पण द्यायचं. हातात देत नसेल. तर मग एकदा मी घरी हट्ट झाला, आमच्या घरी आरती होती, तर मीच वाजवणार असा हट्ट झाला. आणि तेव्हा जे काही मी वाजवलं ना ते खूप जणांना आवडलं, कारण ऐकणं माझं खूप होतं. बाबांसोबत मी जात असल्यामुळे बाबांनी खूप फॉलो करत होतो कसं वाजवतात ताल किंवा पेटी लग्या वगैरे किंवा गाणं उठावलं कसं करायचं. तर ते मी आत्मसात केलं आणि मी त्या दिवशी आरती वाजवली ते आमच्या घरात. तर खूप जणांना ते आवडलं. मग त्यानंतर रोजच मग मला आरती वाजवायला मिळायला लागली. त्यानंतर मग हळूहळू भजन सुरू झालं. बाबांसोबत भजनाला जायचो ऐकायला, गावामध्ये थोडं थोडं वाजवायला असं व्हायचं. आणि शास्त्रोक्त शिकलं कोणाकडे? हा ऍक्च्युली शास्त्रोक्त शिक्षण मिळालंच नाही मला सुरुवातीला. बरोबर. कारण एकतर परिस्थिती फार बेताची होती. त्यामुळे शास्त्रोक्त शिक्षण आणि गावात तिथे सोयी नव्हती शिकण्याची. एकतर रत्नागिरी यावं लागते. रत्नागिरी म्हणजे आमच्याकडे खूप होती, कधीतरी महिन्यातून वगैरे एखादी फेरी व्हायची. परिस्थिती पण होती फार. त्यामुळे मी जेव्हा रत्नागिरी कॉलेजला आलो तेव्हा मी शास्त्रोक्त शिक्षण करत होतो. कैलासवासी विज्ञान आहे त्यांच्याकडे मी 2-3 महिने हार्डली गेलो असेल. नंतर त्याची तब्येत होऊन झाली. मग त्यांनी मला हेरम सरांकडे पाठवायला जायला सांगितलं पुढच्या शिक्षणासाठी. मग मी हेरम सरांकडे घेतलं शिक्षण पुढचं साधारण 7-8 वर्ष तरी. त्यानंतर हेरम सरांना नोकरी त्यांच्या व्यवसायानिमित्ताने मग ते शक्य होईना क्लास घेणं. नंतर मग सांगतो की प्रसाद तांबेकर त्यांच्याकडे माझं शिक्षण सुरू झालं. 7-8 वर्ष त्यांच्याकडे झालं शिक्षण. आणि आता सध्या पंडित अमोल दांडे सर जे मोठे कोल्हापूरचे आहेत आणि गोव्याला स्थायिक आहे, त्यांच्याकडे आता माझं कलेचं पुढचं शिक्षण आता चालू. तुम्ही वेगवेगळे ना गुरुंकडे शिकलात. गुरुंबद्दल काही विशेष आठवणी हेवन सरांच्या असतील किंवा आता दंडगी सरांच्या असतील असं काही? गुरुंबद्दलच्या आठवणी म्हणजे तेव्हा काय झालं, जेव्हा आम्ही शिकत होतो तेव्हा फक्त शिकत होतो. त्याचं महत्त्व त्या कलेचं किंवा त्याचा गांभीर्य म्हणायचं तर ते तेव्हा कळत नव्हतं, तेव्हा लक्षात येत नव्हतं. आता जशी आपली मॅच्युरिटी जशी वाढत जाते तेव्हा त्या गोष्टींचं महत्त्व कळत जातं. आणि तेव्हा असं सांगणारं पण कोण नव्हतं किंवा मार्गदर्शन करणार जायचं गुरुजींकडे शिकायचं किंवा घरी जसं आता आपण मुलांना पालक सांगत असतात पुश करत असतात तशी काहीच परिस्थिती नव्हती. जायचं आपलं शिकायचं, घरी प्रॅक्टिस करायची ना. कुठे जेव्हा संधी मिळत होत्या गावातली भजनं, उत्सवात कीर्तनं, भोवत्या वाजवणं एवढंच आपलं. पण ते कसं झालं, घरात पुजत असल्यामुळे ऐकून वाजवायची सवय मला खूप झाली. मी रेकॉर्डेड गाणी जी मी ऐकायची ती मी ऐकून जशी तशी वाजवायची. ना त्याचे बोल मला कळत होते ना त्याचं वजन कळत होतं फार, पण ऐकून ते तसंच्या तसं वाजवायचं. काही गोष्टी उपजतच त्यामुळे आणि लई चांगली होती माझ्याकडे मुळापासून. बाबा वाजवत असल्यामुळे भजन वगैरे वाजवत असल्यामुळे ती समज चांगली होती. त्यामुळे मी 8व्या-9व्या वर्षापासून मी कीर्तन वगैरे वाजवायला लागलो. आमच्या मंदिरात मध्ये उत्सव असतात भाद्रपदाचा किंवा कार्तिकाचा उत्सव, तेव्हा बहुत्या आरत्या भजनं कीर्तनं वाजवायला हळू सुरुवात झाली होती तेव्हापासून. आणि नंतर मी ऍक्च्युली शास्त्रोक्त शिकायला. हेरम सरांच्या किंवा दंडगे सरांच्या एखादी आठवण विशेष किंवा त्यांचा विशेष मार्गदर्शन राहिलेलं? हां, ऍक्च्युली हेरम सरांचा तर आमच्याकडे खूप मोठे आदर्श आहेत. रत्नागिरीत खूप नाव आहे किंवा साथसंगत या विषयात जर का बघितलं तर खूप आदर्श आहेत त्यांच्यासाठी. त्यांचं ऐकून आम्ही खूप मोठे झालो. त्यांचे कार्यक्रम ऐकण्यासाठी आम्ही पांगरीतून यायचो 2 व्हीलरने किंवा काय गाडी मिळेल त्यांना आम्ही रत्नागिरीपर्यंत यायचो त्यांचे कार्यक्रम ऐकण्यासाठी. खूप कार्यक्रम ऐकले त्यांचे आम्ही. त्यांच्यासोबत हळूहळू मग टाळाला वगैरे मी साईड फिल्मसाठी बसायचं, ते मला बोलवायचं कधीतरी. अशातून मग त्यांनी स्टेज डेअरिंग जे असतं त्याच्या छोटे कार्यक्रमातून यायला लागलं. त्यानंतर दांडगे सरांची जर का त्याच्याबद्दल जर का बोलायचं झालं तर ॲक्च्युली माझं म्हणजे मधल्या कालावधीमध्ये माझं शिक्षण थांबलं होतं. आणि माझी दांडगे सरांची ओळख झाली आणि तिथून जो माझी
चांगली जी काही ग्रीप घेतली किंवा विचारच पूर्ण झालं, अलंकार झालं, तर अलंकार पूर्ण, त्या सगळ्या परीक्षा मी पाठोपाठ देत गेलो. आणि ती जी काही ती काही उंची असते त्या कलेतली, त्याचा मला खूप फायदा झाला त्यांनी सरांचा. आणि अजूनही होते, त्याच्या पुढे सुद्धा खूप शिकायचं आहे. मुलं चांगली चांगली घडवायची रत्नागिरीमध्ये. आपण तबला विचारत झालं आणि माझ्या मते रत्नागिरीचे सध्याचे तुम्हीच एक अलंकार झालेले आहात. बरं. त्याचा तबला अलंकारासाठी आपण आणि कारण माझ्या माहितीतले जे एक दोन आहेत ते रत्नागिरीचं नाही. माझ्या दृष्टीने रत्नागिरीतले पहिले तुम्ही अलंकार असावे. तर अलंकारची परीक्षा त्याचा काय स्वरूप असतो प्रेक्षकांसाठी? अलंकारची परीक्षा म्हणजे एकतर खूप कठीण असते, टफ असते परीक्षा. जे तबला शिकतायत त्यांच्या त्या गोष्टी लक्षात येतील. अगदी म्हणजे परीक्षा सगळ्यात शेवटची परीक्षा म्हणून जरी विचार केला तरी अलंकारचीच परीक्षा. त्याच्यानंतर जर तुम्ही केली तर डॉक्टरेट करू शकता त्याच्यामध्ये. त्यामुळे जे काही टफ लेवलचं जे काय शिक्षण असतं किंवा जो काही सिलेबस असतो तो त्या अलंकार परीक्षेला असतो. तिथे खूप कस लागतो, खूप छान तयारी करावी लागते. आणि मी त्या दोन्ही परीक्षा अगदी पाठोपाठ वर्षाचा गॅप न घेता मी त्या सलग दिल्या परीक्षा. पहिली परीक्षा दिली तेव्हा दुसऱ्या परीक्षेच्या वेळेला मी सरांना म्हटलं होतं की सर मी 1 वर्षाचा गॅप घेत होता यासाठी. पण सरांना माझी खात्री होती, मला म्हणे तुझी परीक्षा होऊन जाईल, बस लगेच होऊन जाणार परीक्षा. त्याप्रमाणे मी बसला, चांगला उत्तीर्ण झालो. चांगले मार्क्स मिळाले. एक सरांचा माझ्याबद्दलचा कॉन्फिडन्स मिळाला, विश्वास. पण तो विश्वास मिळाला आणि तुमच्या कलेने दर्तून तुम्ही बऱ्याच संगीत नाटकाला पण साथ केलेली आहे. कोणत्या संगीत नाटकाची माझी सुरुवात राधाकृष्ण कलामंच जी रत्नागिरी संस्था त्यांच्याकडून झाली. त्यांच्यामुळे मी ॲक्च्युली संगीत नाटकं वाजवायला लागलो. पहिलंच मला नाटक जे वाजवायला मिळालं संगीत नाटक ते संगीत स्वयंसारखं ते शिवदृश्य म्हणतात संगीत नाटकात. तर ती पहिलंच नाटक मला कठीण नाटक वाजवायला मिळालं मला. तर त्याची गंमत अशी की टिकेकर सरांची तब्येत नंतर किंवा त्यांनी नंतर हळूहळू कमी वाजवलं. मग त्यांनी मला सांगितलं की मला फोन आला की तू वाजवू शकते. तेव्हा मी फक्त कीर्तन वगैरे वाजवतो, कीर्तन छोटे छोटे कार्यक्रम गाण्याचे वाजवत होतो. तर 2014ची गोष्ट. तर राधाकृष्ण कलामंचचं नाटक होतं नंतर तर ते वाजवशील का म्हणून मला विचारलं. तर ही माझी पहिली सुरुवात झाली. तर स्वयंवासीच्या प्रयोग मी वाजवले. यशवंत नाट्य मंदिरला झाला होता. तो नाट्य परिषदेने अरेंज केला होता. त्या नाट्य परिषदेचा त्या नाटकाच्या प्रयोगाला खूप मोठे मोठे दिग्गज कुठेही पंडित असो, कुठून मराठी म्हणजे पौराणिक करण्यामध्ये असे ज्ञानेश पेंढारकर खूप चांगली चांगली दिग्गज त्या प्रयोगाला आले होते. तर कामदास कामात आले होते. तर त्या नाटकाच्या प्रयोगातला एक किस्सा असा. त्यातली गाणी बरीचशी गंधर्व ठेक्यातली आहे, हे वेगवेगळ्या ठेक्यातली. आणि एक पंजाबी ठेक्यातले गाणं, पंजाबी ठेक्यातलं गाणं अगदी रेअर आहे. शेती त्याच्या पोटावरती मोजण्याची पंजाबी ठेक्यातली गाणी. त्यातलं जे करीना यदुमनी सरांमध्ये गाणं आहे. तर ते गाणं मी वाजवलं आणि त्याला पंजाबी ठेक्यात एक जण त्याला सासर म्हणतात किंवा त्याला आधी धुमाई म्हणतात. तर मी मला शिकाकांचं मार्गदर्शन होतं. त्याच्यानंतर खूप चांगल्या चांगल्या नाटकांना मार्गदर्शन होते. पहिल्यापासून खूप चांगल्या लोकांत ते वावरलेले असल्यामुळे त्यांनी मला तो ठिकाण सांगितला की सरचं बोलते बरोबर. तर तो ठिकाण मी त्या गाण्याला वाचवला आणि इतकं छान झालं नाटक. खूप गर्दी होती यशवंत नाट्यमध्ये. तो प्रयोग माझ्या युट्यूबला पण आहे अपलोड केला. प्रेरणा लांबे होती आणि अनुभव वापर होता, दोघांनी छान केलं होतं. तर नाटकाचा प्रयोग संपला आणि सगळी बॅकस्टेजला भेटायला आले. तर त्यामध्ये मी तबला आवडत होतो, बाकी आवडावरचा होतो. तर रामदास कामात मी शिकाकांना त्या टिकेकर सरांना विचारलं तुमचे तबलची कुठे गेले. आता मी छोटा होतो आणि 2014ची वगैरे गोष्ट.
तर मी आवडा करत मला बोलवायला आला स्टेजला बोलतो मी गेलो तर डॉक्टर रामदास कामामध्ये असं त्यांनी मला विचारलं म्हणजे तू म्हटलं हो मला भीती म्हटलं काय बोलत नाही काय सांगतात एवढी मोठी व्यक्ती तर मला म्हणजे पंजाबी ठेका म्हणजे सुंदर वाटलं तरी म्हणजे तो म्हणजे सगळ्यांचा तर एवढ्या मोठ्या माणसाकडनं मला ती मिळाली ठिका मी विसण्यासारखी तेव्हा पेपरमध्ये बातम्या पण आल्या होत्या त्या बातम्यामध्ये ती चौकट पण होती स्पेसिफिक होती त्याच्यामुळे छान कौतुकाची ताप मला मिळाली होती तेव्हा ती न विसरण्यासारखी आहे. अजून कुठच्या कुठच्या संगीत नाटकांसारखे राजनाट्याला वगैरे हो राजनाट्याला तेव्हापासून ती सुरुवातच झाली बऱ्यापैकी राधाकृष्ण कला मंचाची विचार केला तर मग दुसऱ्या वर्षी आम्ही सुवर्णतुला केलं तिसऱ्या वर्षी स्वरसम्राटनी केलं त्याला मला रौप्य पदक मिळालं. त्यानंतर खूप म्हणजे बरोबरच्या संस्थेतून मी करतो वाघांबेची नाटकं वाजवली आणखी इतर आहेत बऱ्यापैकी संस्था आहेत खूप नाटकं वाजवली नाटकाची नावं सांगायची वाजवताना आलेला एखादा अनुभव तिथे प्रत्यक्ष विशेष लक्षात राहिलेला असा कारण राज्यनाट्याला तर बऱ्याच नाटकांना तुम्ही साथ केलेली आहेत त्यातल्या एखादा अनुभव किंवा ज्याला रौप्य पदक मिळालं तुम्हाला स्वरसम्राज्ञी नाटकाबद्दल सांगायचं झालं तर स्वरसम्राज्ञी या नाटकही पहिलं आलं होतं. हो पहिलं आलं तर त्याला पण टिकर सरांनी दिग्दर्शन केलं होतं अक्षय काकांचं मार्गदर्शन संगीत मार्गदर्शन त्या नाटकासंदर्भात बोलायचं झालं तर त्या नाटकामध्ये लावणी ठुमरी नंतर बंदिशो आणि गवळण अशा सगळ्या प्रकारची गाणी त्या त्या नाटकामध्ये आहे त्यामुळे झालं कसं बरीचशी नाटकासाठी किती करून नाट्यगीतच संत रचनेवर असेल तर मग अभंगच बऱ्यापैकी नाट्यगीत तर या नाटकामध्ये स्वरसम्राज्ञीमध्ये सगळ्या प्रकारची पदं होती क्लासिकल पासून लावणीपर्यंत गवळणीपर्यंत तर त्या सगळे प्रकार मला छानपैकी वाजवायला मिळाले मुळात लाईट वाजवत असल्यामुळे त्याचा मला सगळ्या प्रत्येक फॉर्म कसा वाजवायचा क्लासिकल असो लाईट असू दे अभंग नाट्य कीर्तन असू दे भजन असू दे लावणी असू दे किंवा ऑर्केस्ट्रा म्हटलं हिंदी गाणी असू दे सुगम संगीत चित्रपट गीत असू दे फोक असू दे किंवा वेस्टर्न असू दे हे सगळे वाजवत असल्यामुळे प्रत्येक साथ कशी करायची प्रत्येक तर ते मला तिथे त्याचा फायदा झाला लावणी असेल तर लावणीला कसा करता क्लासिकल बंदिश असेल त्याला बंदिशी टाकायचं नाट्यगीत असेल तर त्याला कसा वाटला पाहिजे तर ते सगळ्या गोष्टी त्या नाटकात असल्यामुळे त्याचा फायदा झाला मला आणि त्याच्यामुळे कदाचित परीक्षकांनी मला तो नंबर दिला असेल सगळ्या गोष्टी वाजवता येतात चांगल्या पद्धतीने म्हणून त्याच्याबद्दल मला त्यांनी त्याच्यामध्ये स्वप्नील गोरे संध्याताई काम केलं संध्यासोबत त्यांनी काम केलं होतं पहिलं नाटक आलं होतं त्या नाटकाप्रमाणे 7 वैयक्तिक पारितोषिक आणि सांगली असं प्राईज मिळालं होतं. तुम्ही अनेक गायक कीर्तनकार सेलिब्रिटी याला वेगवेगळ्या सारखे असं कोणत्या नामांकन सारखं करण्याचे योग आला तुम्हाला खूप गायक आहेत पण कीर्तनकार मला वाटतं की कीर्तनकार खूप ऍक्च्युली लहानपणापासून कीर्तनच खूप वाजवत असल्यामुळे कीर्तनकार पासून चांगल्या राष्ट्रीय कीर्तनकारापर्यंत कीर्तनकार असे साथीचे तर आणि मग कीर्तनकारांबद्दल बोलायचं झालं तर मी नाव वाचून दाखवतो आनंदसी शरद गाठवा विवेक बुवा उगले सौ माने परांजले दिगंबर बुवा नाईक कुबेर बुवा विनोद बुवा कोण आणि सगळीच बडवे बुवा असतील नंतर शतबुवा जोडेकर आणि गायक गायकांमध्ये विचार शास्त्रीय संगीताचा जर का विचार केला तर पंडित विकास कशाळकर त्यांना सरकाराचे डॉक्टर अर्कादेव मालुकर नंतर पंडित समीर दुबई
सौ मंजुषाताई पाटील, प्रसाद गुळवणी सर, नंतर ज्येष्ठ गायिका नाट्य अभिनेत्री मधुवंती नांदेकर. ते कोणत्याच कार्यक्रम झाला होता. नारायणची पूजा होती त्यामध्ये. हो तेव्हा तो कार्यक्रम झाला होता तिथे. त्यांना साथ करायला मिळाली. डॉक्टर कविता गाडगे असतील. त्यानंतर विश्वविख्यात वायलिन वादक श्रुती भावे, आता नवीन याच्यामध्ये खूप छान वाजवते, आघाडीची कलाकार आहे ती, तिला साथ करायला मिळाली. त्यानंतर संगीतकारांमध्ये विचारलं तर कैलासवासी नंदू म्हणून 2-3 कार्यक्रम मी वाजवले. खूप माझं भाग्य समजतो. तसंच अशोक पत्की त्यांच्यासोबत साथ करायला मला मिळाली. त्यानंतर सेलिब्रिटीचा जर का विचार केला तर अब्दुल गुप्ते आहे, स्वप्नील बांदोडकर, ऋषिकेश राणे, प्रथमेश लगाडे, मुग्धा वैशंपायन, अनिरुद्ध जोशी, शरयू दाते, रोहित राऊत, विश्वजित बोरवणकर, मंगेश बोरगावकर, श्रीरंग भावे, मधुरा कुमार, श्रीजी जोगळेकर, प्रसन्नजीत, अभिजित कोसंबी, स्वरांगी मराठे, मुग्धा गावकर, शमिका विडे, अभिषेक काळे, सगळ्यात प्रतिक्रिया कीर्तनकार आणि या सगळ्यांना सेलिब्रिटी म्हटलं ना की मग तिथे फक्त तबल्याचं काम नसतं. ते कधी पकवाजा लागतो, कधी ढोलकचं काम असतं, कधी ढोलकीचं काम असतं, कोंबो असतो, झेंबे असतो. ही सगळी इतर वाद्य पण मी वाजवत असल्यामुळे त्यांच्याशी ट्युनिंग जमलं. तर जेव्हा जेव्हा कार्यक्रम असतात ते रत्नागिरीत तेव्हा ते मला सांगतात. त्यातला एखादा अनुभव कीर्तनकार किंवा गायक एखादी गाजलेली मैत्री किंवा कीर्तनकारांचं महत्वाची गोष्ट म्हणजे असे पण अनुभव आले मला की एकदा म्हणजे नुकताच साथ करायला लागलो होतो. मी रत्नागिरीचा तसा नवीन होतो. तर एकदा असा अनुभव आला मला की कीर्तन साथ करताना ती मला तितकी जमली नाही. म्हणजे या भावांना खूप मोठे नावाजलेले भाऊ त्यांना अपेक्षित साथ मी करू शकलो नाही, म्हणून मला उठावं पण लागलं होतं तबल्यावर. हाही मला अनुभव आलाय, पण त्या दिवशी मला खूप वाईट वाटलं. पण मी त्यानंतर तो धीर न सोडता त्यानंतर मी त्यामध्ये खूप जोमाने काम केलं. आणि कालांतराने तेच बुवा जेव्हा रत्नागिरीत आले त्यांच्यासोबत मी एकदा साथीला बसलो होतो तेव्हा ते इतकं दडपण होतं मला. मी घाबरलो होतो कारण लास्ट टाइम मला त्यांनी उठवलं होतं तबल्यावर, माझं काही येत नव्हतं. तेवढी त्यांना पूरक साथ मी केली नव्हती म्हणून. पण त्यानंतर जेव्हा त्यांनी माझी कालांतराने काही वर्षानंतर साथ ऐकली, त्यानंतर असं झालं की ते जेव्हा जेव्हा रत्नागिरीत आले तेव्हा त्यांनी आयोजकांना माझं ओळख सांगितलं. असे खूप अनुभव आहे की बऱ्याचशा कीर्तनकारांना म्हणा किंवा गायकांना तिला साथ केली, छान ट्युनिंग जमतं. मग ते बऱ्याचशा वेळेला जेव्हा येतात सुचवतात आयोजक केलं. हां, तर याच्यामध्ये फायदा म्हणजे असा लहानपणापासून मी साथ करत असल्यामुळे मला थोडं गाण्याचं अंग आहे मला. त्यामुळे गाण्याच्या अंगाने मला तबला वाजतो असं बरेच जण म्हणतात. तर गाण्याची समज चालते, त्यामुळे गाण्याच्या अंगाने तबला जातो. जास्तीत जास्त जेवढं मला गाण्याशी मॅच करता येईल किंवा सिंग करता येईल तेवढा मी प्रयत्न करत असतो. त्यामुळे कदाचित तो आवडत असेल श्रोत्यांना, गायकांना. त्यामुळे परत 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 बोलावं. बरेच असे उत्सव आहेत तिथे रत्नागिरीमध्ये जिथे वर्षानुवर्ष आम्हाला बोलवत आहेत साथीसाठी. तुम्ही वेगवेगळ्या साथ कीर्तनकार असेल, गाण्याची मैफिल असेल, सेलिब्रिटी असेल, त्यातलं आव्हानात्मक कुठचं आव्हानात्मक विचार केला तर कीर्तन आव्हानात्मक आहे. कारण तिथे ठरलेलं काहीच नसतं. बुवा येतील परत त्याची कशी प्रॅक्टिस अशी होत नसतं. आले की डायरेक्ट स्टेजवर यायचं, जे काही सुरुवात होईल ते कागदी ते लगेच काही सेकंदामध्ये आपल्याला लीक झालं पाहिजे, कुठला ताल आहे, काय त्यांना लय काय अपेक्षित आहे, आणि ती लगेच सुरुवात पण केली पाहिजे. सुरुवात होईपर्यंत संपतो पण ते. त्यामुळे ते आव्हानात्मक आहे खरं सांगायचं. आणि कीर्तनामध्ये सगळे प्रकार येतात. शास्त्रीय संगीत असो, बंदिशी असो, पोवाडा येतो, अभंग येतात, गवळणी येतात, नंतर साठी निंद्या आल्या, हे सगळे प्रकार कीर्तनात येतात. नाट्यगीतं येतात, सगळे प्रकार. टप्पा टप्पा नाही तटाव येतो, नंतर झंपा हा तर खूप कठीण प्रकार आहे कीर्तनाचा. असे सगळे प्रकार त्या कीर्तनात येतात. त्यामुळे तिथे पण मला तोच फायदा झाला. मी सगळे प्रकार वाजवत असल्यामुळे
कीर्तनाची साथ किंवा ते जे प्रकार आहेत गाण्याचे तेच बरीचशी गाणी साथ केली आहेत त्यामुळे लगेच मला ती वाजवता येतात. विचार करायला फार वेळ लागत नाही किंवा त्या त्या गाण्यांना आवश्यक जे ठेके ते तसे वाजवले जातात, ऐकलेली असते. त्याच्यात महत्वाचं म्हणजे गाणे ऐकणं पाहिजे. त्यासाठी जी मुलं शिकणारी आहेत त्यांना खूप ऐकायला पाहिजे. खूप कार्यक्रम जे होतात ते त्यांनी प्रत्यक्षात जाऊन ऐकले पाहिजे. इतर मोबाईल आहे, युट्यूब आहे, त्याच्यावरती चांगलं चांगलं ऐकायला मिळतं. पूर्वी तर तशा संधी पण किंवा सोयी नव्हत्या, त्यामुळे तसं काही मिळालं ना. मी प्रत्यक्षात जाऊनच कार्यक्रम बघितले, पुढे बघितले. आतापर्यंत कुठे कार्यक्रम आपण केले? महाराष्ट्रात असेल, हा महाराष्ट्र, नंतर गोवा, गुजरात, दिल्लीपर्यंत, दिल्लीला पण केले कार्यक्रम. दिल्लीला म्हणजे गाड्या दिल्लीला हो, गेल्या वर्षी दिवाळी पहाट होती तिथे स्वप्नील बांदोडकर, सावनी गांगोडे होती, स्वप्नील गोडबोले होता, मधुरा गोपाळ होते. त्याचे 3-4 चांगले गायक होते. दिल्लीला जे महाराष्ट्र मंडळ आहे ते लोक आपला दिवाळीचा कार्यक्रम करतात, दिवाळी पहाट. तिथे आम्ही गेल्या वर्षी गेलो होतो. तो सगळ्यात मोठा प्रवास होता. त्यानंतर गुजरातला मी 1 वर्ष रामनवमीसाठी गेलो होतो. 10 दिवस तिकडे राहिलो होतो. तेव्हा ऍक्च्युली नोकरीला होतो. काय वाजवायचं होतं तिकडे? कीर्तन 10 दिवस कीर्तन. बरं, तिथलं वातावरण, तिथली लोक, बोलण्याची भाषा वेगळी. ऍक्च्युली कीर्तन 2 तासाचंच होते, 22 तास काही कामच नव्हतं. रेवदंड्याचे संदीप बुवा मिळतात, त्यांच्यासोबत मी गेलो होतो. तो एक पहिलाच अनुभव मला एवढ्या लांब जाण्याचा. तिथे कसा अनुभव? चांगलं. तिथे सुद्धा आपली कोकणातलीच लोक होती. उत्सव करायचे, त्यामुळे ठीक आपल्यातलीच लोक होती. त्यामुळे पण दिवसभर कंटाळा घ्यायचा, एवढ्या वेळ करायचं काय, संध्याकाळी फक्त 2 तास कीर्तन. तर तो एक पहिलाच माझा लांबचा प्रवास झाला. सध्या तुम्ही अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम करताय. बरोबर. आणि अतिशय चांगलं काम करताय. तर कुठे कुठे सध्या शिकवता आणि साधारण किती विद्यार्थी आहेत? पहिले मी सर्वप्रथम सांगतो, 2013 मध्ये मी माझा पहिला क्लास सुरू केला. 2013 मध्ये, आता 13 वर्ष. एक कुवार पावला तेव्हा मी नोकरीला होतो 2013 मध्ये, आणि मी नोकरी सोडली 2016. त्या 3 वर्षात मी चांगला सेटल झालो. थोडक्यात कुवार भाऊचा पहिला क्लास तिथे मोजक्याच अगदी 2-3 मुलांना घेऊन मी तो क्लास सुरू केला होता. तेव्हा तर माझं शिक्षण पण फार नव्हतं झालं. 3-4 परीक्षा मोजक्यात झाल्या होत्या माझ्या, आणि मी तो क्लास सुरू केला कुवार भाऊचा 3-4 मुलांना घेऊन. आणि नंतर मग हळूहळू वाढत गेली मुलं. ती आता संख्या साधारण 150 ते 250 मुलं माझ्याकडे शिकतात. रत्नागिरी जिल्ह्यातले, रत्नागिरी बाहेरचे, मुंबईतले 2 मुलं माझ्या ऑनलाईन शिकतात मला. आणि पहिला क्लास कुवार होता 2013. त्यानंतर त्या पाठोपाठ मी घरी क्लास सुरू केला नाचण्यामध्ये. आणि ते नोकरी सांभाळत असताना मी त्या दोन्ही गोष्टी करत क्लास असू दे किंवा कुवार होता क्लास असू दे. मग साधारण माझे 35-40 मुलं होती. आणि नंतर मला संधी मिळाली मुकुंदमध्ये विद्यालयाची. ते राधाकर मकर मॅडम होत्या, सर प्रिन्सिपल होते. त्यांनी मला फोन केला होता. माझ्या आधी तिथे 3-4 तबला टीचर येऊन सोडून गेले होते. मी त्यांच्याबद्दल ऐकलं होतं. एक पुण्यातून आले होते, प्रथमेश आणि होता, उत्तम करवेळकर होता, आणि केदार ठाकूर नाट्याचा. असे 4 जण तिथे शिकवायला. पण ते 4 जण 6-6 महिन्याचे वर काही शिकवू शकते. तर मग 2015ला मी तिथे मुकुल माधवला जॉईन झालो. आणि मग मी विचार असा केला की मी सकाळी फक्त 2 तास जातोय मुकुल माधवला, आणि त्या 2 तासाचे मला जर का, आणि आठवड्यातून 2च दिवस होते, तर त्या 2 तासाचं मला एवढं मानधन मिळते. आणि मी इथे दिवसभर नोकरी करून मला जवळजवळ तेवढंच मानधन मिळत होतं. महिनाभर नोकरी करत होतो. मग मी तो विचार केला की मग हेच का पूर्ण वेळ करू नये. मग शाळा होती, जसं माझ्याकडे 2 माझे क्लास होते, साधारण 40 मुलं होती. सांगड करायचे, मग ते ओके वाटते मला. आणि उस्मानाबाई शिवायची माझी ड्युटी होती 12 ते 8. आणि संध्याकाळी कार्यक्रम अशी घुसमट व्हायची. मला ती
सारखं तरी किती वेळा ना ड्युटीमध्ये चेंज करून मग तर तिकडे हां, चांगल्या चांगल्या संधी जायला लागल्या हातातून सुटायच्या, खूप वाईट वाटायचं. मग रत्नागिरीमध्ये जे विजय रानडे सर आहेत त्यांनी मला 2016 मध्ये ऑफर दिली. त्यांच्याकडे त्यांचे जे क्लास आहेत त्यांचा तर खूप मोठा क्लास आहे, म्हणजे खूप 80 वर्ष झाली त्यांच्या बाबांनी सुरू बाबांनी काकांनी सुरू केला. तर ते 2 शहरात ते चांगल्या मोठ्या ठिकाणचे क्लास मायनाक्यात एक आणि खाली शेरी नाक्यामध्ये. तर त्या दोन्ही क्लासवरती मला तू शिकवशील का असं त्यांनी तेव्हा मला विचारलं. तेव्हा माझ्या माध्यमापर्यंत माझे झाले होते पण माझं दुसरं मी 5 परीक्षांवर शिकवायला लागलो होतं. तर राधागी सरांनी मला ती चांगली संधी दिली आणि त्या संधीचं मी सोनं केलं. फार विचार न करता नोकरी सोडायचा निर्णय घेतला 2016 मध्ये. आणि आज कुठे पश्चाताप होत नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. मी इव्हन सांगतो, मी कॉम्प्युटरवरती मी डिझाईनिंगचं काम करायचो. पेपरचं सेटिंग लेआउट किंवा ॲडव्हर्टाईज असू दे ते डिझाईनचं काम करायचं, मोठी मोठी पेटीस असू दे. त्यानंतर मी जॉबवर पण करत होतो. म्हणजे सकाळची नोकरी सांभाळून 2 तास दुसऱ्या ठिकाणी प्रायव्हेट जॉबला मी जायचो. तिथेच का व्हिजिटिंग कार्ड असेल, बिलबुक असतील किंवा बॅनरचं डिझाईन असेल, तिथे सगळे जॉबवर होतं. ते पण मी करत होतो नोकरी सांभाळत. आणि नोकरी सांभाळता सांभाळता मी कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंगचा डिप्लोमा पण केला. या गोष्टी सगळ्या. आणि त्याची महत्त्वाची गोष्टी सांगायची म्हणजे मायनाक्याच्या मारुती मंदिरला क्लास असायचा आणि सरांकडचा असू किंवा रेणू सरांनी. तो क्लास सकाळी 8 वाजता असायचा. तिथून यायला आम्हाला तासभर लागायचा. त्यामुळे मला 6ची पहिली गाडी होती. त्या 6च्या पहिल्या बसने मी रत्नागिरी द्यायचो मायनाक्यातून चालत जायचो येणं चालायचे. आणि तो 8 ते 9 क्लास झाला की नंतर परत काम नाही. मग 12 वाजताचं कॉलेज. मग तिथून परत मारुती मंदिरवर खाली पटवर्धन चालत जायचो. परत ती पण मग चालत जायचो पटवर्धन हायस्कूलला. मग एवढा मधला वेळ कसा तरी काढायचा इकडे कॉलेज करायचं मग संध्याकाळी घरी. असं ते छान रुटीन होतं. तर जे क्लास घेत आहे त्याच्याबद्दल. तर मग रानडे सरांनी मला ते 2 क्लास चालवायला मी शिकावून घेतलं. मुलं वाढली आहे. 2016ला मी नोकरी सोडली लगेच. तिथे मी परमनंट पण झालो होतो, चांगली नोकरी होती असं नाही. पण त्या करिअरमुळे मी सोडली आणि त्यात खूप आवड असल्यामुळे म्हटलं आता याच्यातच पूर्ण काय असेल ते करायचं, झोपून द्यायचं. त्याप्रमाणे 2016ला नोकरी सोडली आणि ते मी खालचे क्लास पण 2 चालवत होतो. वडापावचा नाही करत असे ते 4 क्लास मी चालवायला घेतले. नंतर हळूहळू मुलं छान छान आणि माझ्या नशिबाने मला मुलं पण छान मिळाली. आणि माझा क्लास सुरू झाल्यानंतर असा परिणाम झाला की चांगला चांगली ग्रीप घेतली माझ्या क्लासने. रिझल्ट चांगला लागायला लागला. मुलं चांगली चांगली तयार व्हायला लागली. त्याच्यामध्ये झालं असं सगळ्यात चांगल्या पद्धतीने क्लास चालत असल्यामुळे बाकी क्लासची मुलं माझ्याकडे यायला क्लास सोडून असे पण खूप अनुभव आले माझ्याकडे. तर शिकवण्याची पद्धत किंवा मुलांची अटॅचमेंट असते. शिकवता कसं आहे आणि मग करायचं मध्ये झोपून करायचं. तिथे मग तिथे वेळेचा किंवा ना कधी फीचा विचार केला किंवा खूप भरभरून दिलं कधीच नाही. आणि रत्नागिरीसारख्या ठिकाणी एवढ्या कमी, मला खूप जण असं म्हणतात की एवढ्या चांगल्या लेवलचं तू शिकवतेस मग एवढी कमी का फी. तर का म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी 1000-2000 रुपये महिन्याची फी घेतली जाते. आमची फी बेसिक फी 500 रुपये आहे. आणि नाही असं कधी वाटतं. माझ्याकडे मुलं खूप येतात गरीब गावागावातून लांबून येणारी मुलं आहेत. काही मुलं अशी की त्यांची परिस्थिती नाही, त्यांना मी विनामोबदला पण शिकवतो. कधी ना कोणाला पैशासाठी कधी लढवून धरलं नाही. तर त्यामुळे खूप लोकांचे आशीर्वाद आहे, प्रेम आहे देवाचे आशीर्वाद आहे. त्यामुळे खूप भरभरून देतोय देव, कधीच कमी पडत नाही. तर आता असा प्रवास आहे, साधारण 150-200 मुलं आता माझ्याकडे शिकतात. परत 2 शाळा आहेत माझ्याकडे. मुकुल माधव विद्यालयाची जी फीज आहे तिथे पण अकॅडमीमध्ये शिकवायला जातो. आणि अभिमानाची बाब म्हणजे माझ्या पाठोपाठ आता मुलं चांगली तयार होत आहेत. इथे आपल्या इथे बघतो तर कैलास दामले आहे, त्यानंतर पुष्कर सर वरद जोशी आहे, समीर घाटे आहे, अथर्व घाणेकर एक आहे. अशी आता 4-5 मुलं
विषय पण संस्था पण जागृत आहे. संगीत शाळा. चांगले दिवस आहे. त्यामुळे ही जी मुलं आता विशारद झाले, गुरुप्रसाद पटवर्धन काय सगळी मुलं आता शाळेवर शिकवायला पण जायला लागली. ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. ही मुलं आता चांगली मुलं घडवत आहेत. सगळ्यात महत्वाची भावना ही आहे की नाहीतर नुसतं आपण स्वतःची कला जोपासतोय, त्याचबरोबर एवढ्या मुलांना पण वर राहायला ही पण भावना तर तिला मला माझी अशी भावना असते की माझी मुलं पण माझ्या पुढे जावी किंवा त्यांनी पण छान काहीतरी करावं. त्याप्रमाणे आता माझी एक 10 मुलं आता विशारद झाली, पण आता परत त्या मागोमाग खूप मुलं विचारत होते. आणि आता पुढच्या वर्षी माझी मुलं विद्यार्थी आता अलंकारला बसते. काही मुलं पण छान तयारी होत आहेत. साथीचा जर का विचार केला तर साधारण 25 मुलं माझ्याकडे अशी आहेत की जाऊन दिनदार भजन कीर्तन गाण्याचे कार्यक्रम, नाटक म्हणा, मैथिली म्हणा, असे वाजवूच शकतात. तसे आपल्या इथे आपल्या पंचक्रोशीत पण बरेच विषय ऐकून गंगार पाटील आहे, कैलास गांधी, रुद्र गांधी, अशी काही मुलं त्यासाठी आता येते माझ्याकडे. तर अशी चांगली चांगली मुलं आता तयार होते पंचक्रोशीमध्ये सुद्धा. इथे सुद्धा माझा क्लास सुरू करण्यामागचा उद्देश हाच होता की नोकरीमधून यायचं शिकवायला. तिथे पण काही पालक किंवा मुलं माझं शिकवणं बघून त्या मुलांना आवड निर्माण झाली होती. त्या पालकांना पण कळत होतं. मग त्या पालकांनी मला विचारलं की सर तुम्ही आम्हाला शिकायचं, मुलांना आमच्या शिकवायचं, मग कुठे तिकडे रत्नागिरीत पाठवायचं. मग रत्नागिरी यायचं झालं एका मुलासोबत पालकडे पालकांना त्यांची काम सगळी बाजूला ठेवून द्यावं लागतं. बऱ्याच वेळा असं होतं पालकांना वेळ नाही, पालकांना जमत नाही, म्हणून मुलांना क्लासला आणले जातं. याच्यात खंड पडला की पण प्रॉब्लेम होतो. त्यात सातत्य असलं पाहिजे. मग मी विचार केला त्याची जी काय 8 मुलं होती त्यांनी तिकडे सगळे उठून येण्यापेक्षा आपण का जाऊ नये तिकडे. म्हणून मग एक वार मी इकडे रत्नागिरीतून इकडे यायला लागलो आणि इकडे मग क्लास सुरू केला. इकडच्या मुलांना त्याच्यामुळे हा आता तर पावस असू दे, गणेश गोळे कोणती सापूचे तरी तिकडून पण मुलं येतात, भड्यातली लांबून लांबून मुलं येतात, वाढतायत मुलं चांगली तयार होते. चांगली घडवत आहे तुम्ही. त्याचं समाधान वाटतंय मला. नवीन तबलाचे शिकणार आहेत त्याला मार्गदर्शन किंवा सल्ला म्हणून काय सांगाल? नवीन तबला शिकणाऱ्यांना आधी मुळात या सगळ्यामध्ये मेन जी गोष्ट आहे ते रियाज. ते रोजचा रियाज तुमचा न चुकता व्हायलाच पाहिजे. आणि शास्त्रीय संगीत ही एवढी मोठी प्रोसेस आहे ना, तुम्हाला लगेच त्याचं फळ मिळत नाही. तुमची खूप वर्षांची साधना, खूप वर्षांची मेहनत असते, तेव्हा तुम्हाला काही वर्षानंतर त्याचं फळ मिळतं किंवा त्याचे जे आउटपुट असते ते काही वर्षानंतर दिसायला लागतं. नंतर बाकीचा जर विचार केला किंवा थोडंफार शिकलं की लगेच गायला येतं किंवा गाण्यात, तसं तबल्यातलं नाही. तुम्ही जर का उपजतच असेल एखाद्याकडे तर तो लगेच वाजवू शकते ना, असं नाही. पण गाणं कसं एक थोडे 2-3 परीक्षा आली की थोडंफार तरी गाता येईल. तसं गाण्याचं तबल्याचं नाही. तबला ती ॲक्च्युली समज चांगली येण्यासाठी खूप वर्ष जावी लागतात. त्याची मॅच्युरिटी जी आहे तबल्याची, वाद्याबद्दल प्रेम आहे, खूप ऐकायला पाहिजे. त्यासाठी यात तर आहेच खूप. तुम्ही अपडेट राहायला पाहिजे. या गोष्टी सगळ्या खूप महत्त्वाच्या आहेत. चांगल्या लोकांचं ऐकलं, या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर ॲक्च्युली तुम्ही चांगली साथ करू शकता. आणि लगेच येणारी गोष्ट नाहीच आहे. तुम्ही हळूहळू सुरुवातीला आरती वाजवा, हळूहळू भजन वाजवा, कीर्तन, हळूहळू त्या गोष्टी प्रवास सुरू होतो. मी तर खूप वर्ष 7वी-8वीला असल्यापासून वाजवतोय. मग आता इथे येऊन बसलो. अजून खूप करायचंय. चांगल्या चांगल्या लोकांना साथ करायचे. भविष्यातले काय नक्की किंवा काय करायचं भविष्यात म्हणजे मला रत्नागिरीतच चांगलं वातावरण निर्माण करायचंय. म्हणजे मला बाहेर जायला पण खूप होत्या संधी, नाही असं नाही. पण मी ठरवलं आपण रत्नागिरी शिकवणार नाही की परिस्थिती बघितलं तर कसं होत नाही. पण खूप चांगले चांगले तबला शिकवणारे होते. पण ते कसं आपले व्यवसाय त्यामुळे वेळ नाही तेवढं होतं. मग मुलांना शिकवणं त्यातनं फार असं खूप येत नाही किंवा मुलं जास्त आठवड्यात नव्हतं. हां, म्हणून मी नोकरी सोडल्यानंतर मग पूर्ण वेळ करण्याचा निर्धार केला.
आणि मला मुलं जी चांगली मिळाली त्यातनं मग मला आणखी एक बळ आलं की आणखीन आपण छान करू शकतोय. मग आता माझ्या मदतीला मुलं पण असतात, मी सिनियर मुलं आहेत, मला कधी अडचण असेल. पण कसं होतं कार्यक्रम आणि क्लास या दोन्हीची सांगड घालणं कठीण आहे, खूप कठीण आहे. एकतर तुम्ही परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणून जर चांगलं यायचं व्हायचं असेल नावारूपाला, तर मग क्लास वगैरे या गोष्टीकडे दुर्लक्ष किंवा ते करूच नाही फार सांगायचं तर. कारण तुम्हाला कुठे कधी कार्यक्रम येतील तिथे तुम्हाला जावं लागतं. मग काय क्लास जे असतात ना ते अनबॅलन्स होतात आणि एकदा का तुमच्या क्लासला थंड पडायला लागेल मग मुलांची पण आवड कमी होते, मुलं कंटाळा करतात. त्यामुळे त्यात सातत्य राहणं गरजेचं आहे. त्यामुळे माझ्याकडे आता जी मोठी मुलं आहेत, मला मी सुद्धा कार्यक्रम घेताना विचार करत असतो, छोटे छोटे कार्यक्रम असतील ना, आता मुलं झाले तयार, त्यांना तिकडे पाठवायचं, त्यांना एक चांगल्या संधी मिळतात. बरं आता पहिल्यासारखं नाही, मी जेव्हा साथसंगत करायला लागलो, मला आठवतं की 50 रुपये दिल्यावरती कार्यक्रम घेतले मी सुरुवात. पण कार्यक्रम तर एक वाजवते तेव्हा फक्त संधीचा विचार करायचा, वाजवायला मिळते, संधी मिळते ना जायचं. आणि त्यातून हे दिवस आता चांगले मिळाले. आता ना कोणाला पैसे सांगावे लागले, लोकच समजून देतात. कधी तसं वेळ येत नाही ना, कधी कोणाला आपण मानधनासाठी अडवून देतो. तर सांगायचं म्हणजे असं की आता मुलं चांगली तयार झाली, त्यामुळे मला कधी अडचण असेल तर म्हणून मुलांना क्लास गेला सांगतो, पण त्यात खंड नाही पडतो. त्यामुळे क्लास आणि कार्यक्रम या दोन्ही गोष्टी आता छान बॅलन्स करतोय. श्रोत्यांमध्ये विचारले कोणाला काही प्रश्न विचारायचे? सावरकरला स्टेज शो केला होतात ना, तुमची मुलं होती त्याच्याबद्दल सांगा. कुठला कार्यक्रम गुरुपौर्णिमा? हा, बरोबर. एकाच वेळी पक्वान तबला सर्व होते ना त्याच्यात. गुरुपौर्णिमेचा ठरवायची सभा म्हणताय तुम्ही? नाही गुरुपौर्णिमेचा. अच्छा हा, गुरुपौर्णिमा. मग आता गुरुपौर्णिमेचा आमचा एक वर्षातून एक छान कार्यक्रम तो मेन म्हणजे गुरुपौर्णिमेचा. कारण एकतर गुरुप्रतीची आपली भावना व्यक्त करणं, त्यानंतर आपण जे काही वर्षभरात शिकलो ते आपल्याला परफॉर्म करायला मिळतं. आमचे जे स्वरनिनाद अकॅडमी म्हणजे रानडे सर, मंगेश चव्हाण आहे, काळे मॅडम आहे, जसं आम्ही 4-5 जण मिळून एकत्र कार्यक्रम करतो. पण आमची अकॅडमीनंतर आम्ही तबला, पेटी, गाणं, पकवान असे सगळे आम्ही एकत्र शिकवतो. तर 2 क्लासेस आहेत आमचे, माझ्या घरच्या क्लासची मुलं, इकडची मुलं. तर सगळ्यात जास्त मुलं माझ्याकडे होती. दरवर्षीच असतं, पूर्वी आम्ही गुरुकृपाला कार्यक्रम करायचो. म्हणजे मी क्लास जिथे जेव्हा सुरू केलं स्वतंत्र अकॅडमी, त्यानंतर मग गुरुकृपा कमी पडायला लागला आम्हाला. की नाही म्हटलं तरी माझी 100 मुलं, नंतर आंडेकरांची, पकवाची, पेटीची, काळे मॅडमची, अशी सगळी म्हणून 150 ते 250 मुलं होती. ती 100 माझीच होती. तर मग नंतर आम्हाला ते गुरुकृपा कमी पडायला लागलं, स्टेज पण छोटा, तो स्टेज कमी पडायला लागला. मग नंतर आम्ही जयेश मुलं कार्यालय घेतलं, तिथे पण तो आम्हाला स्टेज कमी पडायला लागला. मग शेवटी आम्ही गेल्या वर्षीपासून निर्णय घेतला की सावरकरच घ्यायचं. आणि तिथे आम्ही कार्यक्रम करायला लागलो. तर गेल्या वर्षी माझ्यामध्ये 110 मुलांनी वगैरे तबला वाजवला गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये. त्याच्यामध्ये मी परीक्षावाई कसे ग्रुप बनवतो, पहिल्या 2 परीक्षा तशी सिनियर मुलं होत जातील तसे त्यांचं, मग त्यांना मटेरियल पण तसं छान द्यायचं, मग वादन पण इफेक्टिव्ह होतं. तसं मग माझा तो एक दृष्टिकोन असतो की दरवर्षी छान काहीतरी मुलांनी वाजवावं, वेगवेगळं कठीण वाजवावं काहीतरी, त्यांना तर छान काहीतरी देतो, वेगवेगळे ताल देतो. नाहीतर त्या तालाकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्या तालांबद्दल आवड किंवा त्या तालामध्ये पंचम सवारी असते, आडा चौथारी ताल ते आहे. जर तुम्ही विचार केला तर त्रितालातच बरेच जण सोडू वाजवतात किंवा मग तेवढंच ऐकायला मिळतं. जर का समोर ऐकणारे सगळे तबला वाजत आहेत, संगीत शिकणारे मुलं आहेत, तर मग जरा मुद्दाम वेगळा आपण काहीतरी करावं. आणि त्याप्रमाणे मग वेगवेगळ्या तालांमध्ये त्यावर्षी मी त्रिताल, सप्ताल, एकताल, पंचम सवारी, आडा चौथा सगळे वेगळे ताल घेतले होते. त्या सगळ्या वेगवेगळ्या तालांमध्ये बरं फार वेळ पण नसायचा, 10-12 मिनिटं झाली असेल. त्याच्यात त्या एवढ्या मुलांनी एकत्र वाजवायचं. परीक्षा वेळेस ग्रुप केले, एक ग्रुप तर होता त्याच्यामध्ये जवळजवळ 40-42 मुलं होती हा पहिला ग्रुप जो होता त्याच्यामध्ये. दुसऱ्या ग्रुपमध्ये पण 30-35 मुलं, नंतर पुढे कमी तशी मोठी मुलं त्याची
तसं त्याच्यामध्ये तबला पकवाची जुगलबंदी थोडी केली होती. तर तो कार्यक्रम झाला होता. खूप नाट्यमध्ये खूप आता आमची मुलं जर का 150 मुलं असतील मग त्याचे प्रत्येकाचे पालक इथं चिंतक सगळे मित्रमंडळी चांगलं ऐकायला सगळं नाट्यगृह फुल होतं. खूप छान. मग गेल्या वर्षीपासून आम्ही ठरवून दिला तर नाट्यगृहातच करायचं गुरुपौर्णिमा कार्यक्रम. अजून कोणाला काही त्यानंतर म्हणजे आम्ही आमच्या क्लासची ओळख म्हणून आम्ही नादब्रह्म नावाचा एक कार्यक्रम सुरू केला. सर्वांची एक सभा केली होती आणि त्याच्यामध्ये मोजके जे विशारद झालेली चांगली चांगली मुलं होती. 4-5 तबलावादक, कैलास दामले पकवाजला, आणखी एक कोणतरी होता मुलगा. असे ते 2 पकवाजवादक आणि 4 तबलावादक असं म्हणून, आणि एक हार्मोनियम होता आणि एक टाळ. असं आम्ही एक तो नादब्रह्म नावाचा कार्यक्रम सुरू केला. त्याच्यामध्ये तबला पकवाची जुगलबंदी आणि मग थोडं हार्मोनियम वादन थोडं असं एक पाऊण तासभराचा कार्यक्रम आम्ही केला. सर्वांची मासिक सभा केली. त्याचे 3-4 प्रयोग पण केले त्या कार्यक्रमात. आणि आता आम्ही नवीन आमचा उपक्रम म्हणजे बऱ्यापैकी माहिती असेल नादब्रह्म आरती म्हणतो. हां, कारण आधी आम्ही 2 स्पर्धांमध्ये पहिलं त्याच्याबाबत सांगायचं असं म्हणजे आमच्या क्लासमध्ये गाणं शिकणारी पण मुलं आहेत. माझी मुलगी आहे स्वरा लाकडे म्हणून मुलगी आहे. त्यानंतर आदित्य देवी एक आहे गिरिराज मुलगा आहे नामदेवला. तर अशी मुलं आहेत की तबला पण शिकतात, गाणं पण शिकतात. मग मी विचार केला असं फक्त सर गोडबोली काकांचा आमचा विषय झाला होता. नवीन केळकरला कीर्तन उत्सव होता. तिथे ते मला म्हणाले देवी असोळा एक आरतीची स्पर्धा आहे आणि नेमका प्रथमेश होता माझ्यासोबत. तर तिथे असा किस्सा झाला की त्याच्यामध्ये असं आरतीची स्पर्धा आहे. मी काय त्याच्यावरती बोललो नाही. कारण का तर त्या आयोजकांनी मला परीक्षक म्हणून बोलवलं होतं. ते काहीच रिॲक्ट झालं नाही. म्हणजे आपण परीक्षक म्हणून आहोत आणि स्पर्धेला पण आपल्याच मुलांना किंवा आपली स्कीम उतरवते, मला ते खरं पटलं नव्हतं. पण मुलांनी जोर धरला की नाही आपण जाता. तेव्हा प्रथम म्हणल्यामध्ये बाकी मुलांशी त्यांनी शेअर केलं अशी विषय आपण स्पर्धा उतरूया काय आपण. कारण आम्ही असं हेमंत देशमुख जे गायक आहेत त्यांच्याकडे आम्ही असंच महिन्यातून असं जस्ट घरगुती मैत्रिणीसाठी म्हणून बसतो. आणि मला एक चांगली सवय म्हणजे मी जेव्हा जातो ना मी बऱ्याचशा उत्सवातून तुमच्या इथे पण येतो, खूप चांगले संबंध आहेत. लोक प्रेमाने आतमध्ये बोलवत असतात दरवर्षी. प्रत्येक वर्षी एखाद्या उत्सवात एखाद्या दिवस जाऊन हजेरी लावून घ्यायची. किंवा साथीला असतो तर मग मी जाताना माझी गाडी असते तर मग गाडीत आणखी 4-5 सीट भरून द्यायची. आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन जातो. हां, त्यांना म्हणजे त्या भोवत्या वाजवायला मिळतात. त्यामुळे आता असं आमचा असा एक ग्रुप झालाय छान. प्रत्येक गावात आम्ही जातो, भोवत्यांना नाचायचं, मजा करायची छान. कीर्तन जे काय धार्मिक कार्यक्रम असतील ते सगळ्या ठिकाणी उपस्थिती दर्शवतो. मग तसं आम्ही हेमंत देशमुख काकांकडे पण बसतो. तर मग आमचे जे ग्रुप होता ना तिथे मग प्रथमेशच म्हणला की आपण उतरायचं काय या स्पर्धेला. कारण सगळेजण असे गावातले भोवत्या वगैरे गाणारे चांगले आरत्या म्हणणारे भोवत्या, त्यामुळे बऱ्यापैकी सगळे त्या वातावरणात होते. तर मग त्याने बोलल्यानंतर मग सगळे त्याला जोरात नाही आपण करूया मस्त छान स्पर्धा आहे ते उतरून तरी बघू. मग विचार केला. मी आधी काहीच कोणाला बोललो नव्हतो. मी त्या स्पर्धेला परीक्षा मी फक्त त्यांना टीम फायनल करून दिली. मग त्यामध्ये मग विचार केला म्हणतात मी गाणारी पण मुलं आहे. त्यांना गेलेला मग वाजवणारी तर आमच्यातलीच मुलं होती. सगळी तबला वाजत आरती स्पर्धेला उतरलेली गाण्यासाठी एक उत्सुकता होती सगळ्यांना. तर ऍक्च्युली तसं गाणे पण मग आरत्या पण आम्ही सिलेक्ट केल्या सगळ्यांनी. महेश दामले सर पेटीला होते, आरत्या सिलेक्ट केल्या. मग तिथे सुद्धा मी शास्त्राचा विचार करूनच त्या आरत्यांचा क्रम असू दे, षडजातल्या आरत्या, मध्यमातल्या आरत्या किंवा कुठल्या आरतीनंतर कुठली चांगली वाटेल तो असा टेम्पो छान जर करता येईल. तर असं बारीक सारीक त्यातल्या गोष्टींचा उच्चार असू दे, स्वर असू दे, तालाचा काय प्रश्न आहे. सगळी दोघी होती तालातच गात होते. त्यामध्ये कैलास पण आहे. कैलास पण चांगला गाणारा असल्यामुळे तर आम्ही तोशी संघ स्थापन केला. नादब्रह्म आरती भजन मंडळ आणि त्या पहिल्या स्पर्धेला उतरलो. त्या पहिल्या स्पर्धेमध्ये नंबर मी आणि उदय गोखले परीक्षा होतो. तिथे माझी टीम होती म्हणून मी तिथे असा कधीच विचार केला मग आपण नंबर दिले. ऍक्च्युली आमचा परफॉर्मन्स छान झाला होता
सगळ्यात टॉप लेवलचा परफॉर्मन्स. आणि जेव्हा बक्षीस वितरणाची वेळ आली तेव्हा प्रेक्षकांमधूनच काही लोक म्हणायला लागले, या संघाचा नादब्रह्मचा पहिला नंबर, नादब्रह्मचा पहिला नंबर येईल. तर त्याप्रमाणे आला नंबर आमचा आला. नंतर परवाची मागजनला झालेली स्पर्धा तिथे पण आम्ही तिथे विजय रानडे सर, प्राची रानडे होती परीक्षा. तर तिथे पण आमच्या संघाचा नंबर आला. आता पुढची स्पर्धा आहे माणगावला, ती तर खूप मोठी स्पर्धा आहे. त्या स्पर्धेत पण उतरलोय आम्ही. त्या स्पर्धेची तयारी चालू आहे. त्याच्यासाठी पण तर शुभेच्छा. असं तर असं नवीन काही ना काहीतरी करत असतो आम्ही. तेवढं मुलांना पण हो. daily त्यांना वेगळ्या विषय नक्की शिकायला मिळते. आणि समाजात पण खूप चांगल्या मुलं पण चांगल्या पद्धतीने वावरणं चालू आहे त्यांचं. ऍक्टिव्ह असतात. आता एखादा कार्यक्रम असले गाण्याचा तर आपुलकी म्हणून प्रत्येक कार्यक्रमाला मुलं जातात. त्यामुळे आमच्या क्लास आपल्या क्लासने तर शास्त्रोक्त संगीत शिकणारी मुलं खूप आहेत. पण तुम्ही असं गाण्याच्या कार्यक्रमाचा विचार केलात ना तर गर्दीची फार नसते. मला ते आढळतं असं हां. की म्हणजे जी शिकणारी मुलं असतात, म्हणजे आता कलांची पण मैफिल नक्की असेल, ना. जी मुलं शिकतात जनरली त्यामुळे त्या अशा लोकांनी ऐकायला तिथे जातात. कलामध्ये गेलं पाहिजे. गेलं पाहिजे. ऐकलं काहीतरी कानावर पडेल या दृष्टीने. त्यामध्ये कसं मुलांना, लहान मुलांना अजून त्याचं महत्त्व कळत नाही. आणि पालक पण त्याला थोडी जबाबदारी आहेत. नाही म्हटलं तरी कसं होतं मुलांना सुट दिलंय. नाही म्हटलं तरी इतकं शेड्यूल टाईट असतं मुलांचं. तबल्या क्लासला सुद्धा मुलं येतात ना तर ती तासभर काढूनच येतात. झाला की दादा मला पुढच्या क्लासला गरज आहे, दादा माझं हे परीक्षा आहे, मग त्याच्यामध्ये तासभर तेवढा वेळ पुरेसा होत नाही. त्यामुळे या गाण्याच्या कार्यक्रमांना जे जायला पाहिजे, ऐकायला पाहिजे समोर, त्या ऐकणंच होत नाही. त्यामुळे आता झालेली जी मोठी मुलं आहेत जी आता जे मॅच्युअर्ड आहेत, जी विचारायचं आहे, त्यांना ज्याचं महत्त्व कळते गाणं ऐकण्याचं किंवा आपण ऍक्टिव्ह राहायला पाहिजे समाजामध्ये या क्षेत्रामध्ये. ती अशी जी आता जी आमची जी टीम आहे ना, ती भजन मंडळातली असो ती बऱ्यापैकी 10-12-15 मुलांची जी टीम आहे ती सगळी मुलं सगळ्या कार्यक्रमांना जातात. मग तिथे आता ठसाव पडतो सगळ्या कार्यक्रमांना येतात. थोड्या वेळात जी काय असेल ती तिथे आपली लोक किंवा आपले कलाकार समजून आपली संस्था समजून तिथे जी काय असेल ती मदत करतात. उदाहरणार्थ बोलवण्याचे कार्यक्रम असेल तर आमच्या क्लासमध्ये मुलं साथीला पण जातात. आणि ती गोष्ट म्हणजे जे काय रत्नागिरी गाण्याचे क्लास, पेटीचे क्लास असतील, कथकचे असतील, त्या बऱ्याचशा क्लासमध्ये माझे विद्यार्थी आता साथीला जातात. परीक्षा म्हणा त्यातून मग त्यांना संधी मिळते की क्लासिकल शास्त्रोक्त वाजवायची. हां. नाही तर तुम्ही जर का साथीचा म्हणून जर का विचार केला भडाक्यात तर फार कोण जातच नाही, मोजकेच कार्यक्रम होतात. मग ही साथीची संधी अशा कार्यक्रमातच मिळते. किंवा तुम्ही जर का एकट्या जर का तबला घेऊन जर का म्हटलं मी भडाक्याची प्रॅक्टिस करतो तर तसं गाणारा जर समोर नसेल तर तुम्ही ठेका किती वेळ वाजवणार. त्याची लय खूप कमी असतं, संथ लयची असते. त्यामुळे तुम्ही नाही जास्त वेळ वाजवू शकत. जेव्हा ऍक्च्युली तुम्ही गाण्यासोबत साथ द्याल तेव्हा ती भडाक्याची प्रॅक्टिस किंवा जी काही चांगली तालीम असते, आपला प्लस अंदाज असतो, हां, त्यातून ते शिकायला मिळते. त्यामुळे आता बऱ्याचशा गाण्याचे जे क्लासेस आहेत तिथे माझे विद्यार्थी प्रत्येक क्लासला एक दोन मुलाशी जोडून दिले. तुम्ही या क्लासला जायचं तरी त्यांना गरज लागेल तेव्हा तुम्ही त्यातनं त्यांना पण शिकायला लागतं. 4 पैसे मिळतात त्यांना प्रॅक्टिसचे. पूर्वी तसं नव्हतं, काय मिळतील न मिळतील पण आम्ही सात संगत शिकायला मिळते म्हणून आम्ही जायचो त्या क्लासला. पण तसं आता मुलांना 4 पैसे मिळतात सात संगत केल्याचे. त्यामुळे मुलं पण आता चांगली ऍक्टिव्ह, मुलांना संधी मिळायला लागल्यामुळे त्याचं महत्त्व कळायला लागलं. त्यामुळे आता मुलं विशारदपर्यंत न थांबता पुढे सुद्धा शिकतात. अलंकारचं शिक्षण आता घेणारी मुलं आहेत जे मोठं चालू आहे शिक्षणाचं. त्यामुळे त्याचं महत्त्व कळतंय आणि खूप छान वातावरण निर्मिती होते रत्नागिरी तबल्यामध्ये. या तबल्याशिवाय तुम्ही इतर कुठचं वाद्य वाजवून बघितलं का? काही इंटरेस्ट निर्माण झाला? हो, वाजवतो. ॲक्च्युली मी लहानपणापासून मी पण परवाच किंवा गावातील नाल म्हणतात ना तीच वाजवायचो खरं आरतीला किंवा भजनाला. तबला मी जेव्हा शास्त्रोक्त शिकायला लागलो 2004 मध्ये, तेव्हा मी 11वीला रत्नागिरीत आलो, तेव्हापासून मी तबला शिकायला लागलो. त्याच्या आधी मी पखवाज किंवा नाल वाजवायचो. नंतर मग हळूहळू ढोलकी असेल किंवा या ऑर्केस्ट्रा वगैरे पण मी जेव्हा वाजवायला लागलो
कोंगो असेल, ढोलक असेल, ढोलकी असेल, झेंबे, ही सगळी वाद्य आहेत माझ्याकडे. मग हळूहळू ही जबाबदारी मी स्वतःची असावी. मग ती दुसऱ्याकडे आपण किती वेळा मागला. तबल्याचा पण विचार केला. सुरुवातीला एक तबला होता, नंतर मग गायक जसे असतात त्याप्रमाणे सगळ्या प्रकारचे तबले असतात. जसे 12 स्वर असतात पेटीचे, तसे सगळ्या स्वरांचे तबले मग हळूहळू मी जमा केले. मग नंतर मला असे कोणाकडे मागायची वेळ आली नाही. आता बऱ्यापैकी सगळ्या स्केलचे तबले आहेत. काही तर 2-2 जे मेन स्वर आहेत 2-2 तबले पण आहेत. वा, तर अशी बाकीची पण वाद्य वाजवायला लागलो. आणि मुळात बेसिक माझं तबल्यातलं शास्त्र चांगलं कळत असल्यामुळे आणि सगळ्या वाद्यांचं मूळ जे आहे ते तबला आहे. आणि तबला माझा चांगला पक्का असल्यामुळे मला बाकीची वाद्य वाजवायला सोपी गेली. आता मला रत्नागिरीत बरेच जण विचारतात तुम्ही ढोलकी शिकवाल का, पकवाज शिकवाल का, पण मी नाही कोणाला शिकवत. कारण कसं आहे, आपल्याला त्यातलं तेवढे शास्त्र माहिती. मी जे वाजवतो ते तबल्याच्या हिशोबाने किंवा तान तयार आहे, जे काय कळतं, जे ओरिजिनल गाण्यात वाजते ते कळतं, त्याप्रमाणे मी त्या वाद्यांवरती वाजवतो. कारण वाद्य बदललं की वाजवण्याची पद्धत बदलते, हात ठेवायची पद्धत बदलते, शास्त्र बदलते. त्यामुळे मी ते कोणाला शिकवत नाही. तबला हे जे वाद्य आहे ना, ते घरात आणून ठेवलं नुसतं असं चालत नाही. नाही सर, ते लगेच हे होतं, ते हो. महाग पण आहे. नक्की. इतर वाद्य कसं पेटीमेक आणून ठेवली थोडे दिवस हो. जरा कोणते बसतं हो. चालतं. पण तबला जो प्रकार आहे तबला जो त्याला प्रकार. तुम्ही कोणालाही हात लावून देणार नाही तुमच्या तबल्याला. बरोबर, हो बरोबर. त्याचं कारण काय असतं ते तुम्ही आता मला सांगा. ऍक्च्युली काय होतं, आपलं एक तर नेहमीचं वाद्य असतं ते. आणि आम्ही तर खूप जीवापार जपत वाटलं. कारण असं पण होतं, मी चांगले चांगले वाजवणारे आहेत रत्नागिरीमध्ये, ज्यांनी त्यांना कधी अडचण होती. जसं मगाशी म्हटलं नाही, सगळ्या स्वरांचे तबले कोणी मागितलं मग ते आपल्याला वाजवणार आहे ना, आपण कधी नाही म्हणत. मग असे द्यावे लागतात कधी. मग होतं असे पण अनुभव आले, ज्या माणसाला मी तबला दिला माझा आणि जो माझे कार्यक्रमाचे तबले जे चांगल्या क्वालिटीचे आहेत, खूप वर्षानुवर्ष ते मी जपतोय, व्यवस्थित मेंटेन ठेवतोय. जरा जरी पावडर चिकटली म्हणा किंवा हाताला घाम येतो तर ती लगेच पुसून टाकणं, व्यवस्थित चकचकीत करून ठेवणं, व्यवस्थित चकवून ठेवणं. तर असे मी काही अनुभव आले की काही जणांनी तबले दिले. तर जेवढी आपण आपल्या वाद्याची काळजी घेतो तेवढी दुसऱ्याकडून घेतली गेली नाही. जसं मी जागच्या जागी जिथल्या तिथे तबल्याची त्याची गादी बांधायची तर माझी पद्धत जी आहे ती बदलली तरी आपल्याला ते घटक. तर मग काही जणांच्या हाताला घाम येतो, मग तो घामासोबत पावडर आहे ती तबल्याला पावडर चिकट, मग पावडरचा वरती थर असतो, तो थर चिकटला ना वरती, मग त्याचं ट्युनिंग बिघडतो किंवा वाजत नाही. म्हणून मग ते देत नाही किंवा व्यवस्थित वापरले जात नाही. तिथपासून मग मी ते कमी केलं. खरं सांगायचं, आपला जेवढा आपल्या वाद्यावरती जीव आहे तेवढा समोरचा माणूस तेवढ्या दरम्याने ते वापरलं जातं. मग ती कधी कधी अशी गादी बांधलेलीच नसायची, उघडा तबला असायचा, बांधले तर एखादी बांधलेली, किंवा जर का त्या कार्यक्रमात त्यांनी ठोकला असेल तबल्याचं कसं ते एखाद्या विशिष्ट स्वराला तो भरला, काळी इंचा तबला असेल तर तो काळी इंचा तबला एखादा स्वर वरती आपण ठोकून चढवू शकतो, एखादा स्वर खाली, ते 2-3 स्वरामध्ये छान असतं. मग जर का तो तबला आपण जर का वरच्या स्वराला चढवले ठोकून, तर कार्यक्रम झाल्यानंतर तो परत त्या मूळ स्वराला आणून ठेवायला पाहिजे. मग असं पण झालं काही वेळेला, तो मी दिला, त्यांनी कार्यक्रम झाल्यानंतर तो ठोकला ना कार्यक्रमाच्या आधी, तो नंतर उतरवलाच नाही. मग तो न उतरवलेला तबला मला जेव्हा 2-8 दिवसांनी मिळाला तेव्हा तो फुटलेला होता. ते खूप लागलं मला. आणि दुसरं म्हणजे आपला जर का कार्यक्रम झालाय वाजवून, आज माझा कार्यक्रम आहे, मी तुमच्याकडनं तबला आणला, मग माझा आज कार्यक्रम झालाय तर तो उद्या मी तुम्हाला नेऊन देणं माझी जबाबदारी. मग काही वेळेला असं होतं आणून मिळणार नाही. मग जेव्हा माझा 2 दिवसांत माझा कार्यक्रम असेल तेव्हा मी फोन करायचा त्याला, मग त्याला वेळ नसेल तर मी त्यांच्याकडे जाऊन घेऊन येणं. तर आणि आपलं वाद्य, आपलं कार्यक्रम झाला नसेल तर आपलं वाद्य आपल्या घरी पाहिजे. अशी खूप वाद्य मी जमा केली, वर्षानुवर्ष छान ती मेंटेन वाद्य आहे. आणि ती भरताना सुद्धा मी चांगल्या क्वालिटीची भरून घेतो मस्त. त्यामुळे रत्नागिरी सुद्धा आहेत तबल्याने, तर बाहेर पण आहेत. मला असं मुंबईला वगैरे फार नाही मला जायला लागलं. मला ते
त्यातलं थोडं स्वरज्ञान असल्यामुळे की आमच्या घरात पण आमचे आजोबा वगैरे तबला भरायचं वगैरे काम करायचं. त्यामुळे बारीक सारी किरकोळ काम आहेत ना, पूर्वी तर मी तबल्याची ओळख काढणं वगैरे माझी मी करायचं, पण ते नंतर कालांतराने ते हार्ड असतं काम, म्हणून ते कमी केलं. मग आता मी सरळ दुकान किंवा एक मला नॉलेज म्हणून मी तबल्याच्या दुकानात काय येते, गणपतीचा सीझन वगैरे असतो ना, त्याच्यापैकी तबला शाई घासण्यासाठी वगैरे पण मी जायचं, ते शिकण्यासाठी. थोडे दिवस मी ते पण करून बघितलं. नक्की नक्की. त्यामुळे वाद्य वापरणं याबद्दल मी खूप, आणि एक वेळ कार्यक्रम झाला की पहिलं वाद्य आपलं वाजणं जसं होतं तसं व्यवस्थित पॅक करून घेतो. की ते जायची गडबड असते, नंतर जेवायची गडबड असते, काही फोटो असू दे, काही पहिलं माझं वाद्य मी ते व्यवस्थित झाकून ठेवणार, भरून ठेवणार, जिथल्या गोष्टी तिथे त्या गेल्याच पाहिजे, मग बाकी पुढच्या काही गोष्टी असतील. तुम्ही मगाशी म्हटलं की रत्नागिरीतच मी इकडे करतो, तुम्ही तबल्याची काम कुठे करता? तर जिल्हा परिषदेला ते लिंगायत म्युझिक हाऊस आहे, बरेचसे विद्यार्थी पण तिथेच काम करतात, त्यांचं काम चांगलं आहे. आणि दुसरं म्हणजे आता या लेवलला कसं आपल्याला आपलं वाद्य कसं पाहिजे, ते तुम्ही काय टोन पाहिजे त्या वाद्यात, ते मला थोडंफार कळत असते. म्हणजे मला जसं पाहिजे, कारण कसं होतं ते मेकर सुद्धा कसं आहे, त्यांचे जेवढे काम तयारीचे असतीलच असं नाही, काय त्यांच्या लोकल लेवलची जे तुम्ही विचार केला तर सीझनचं, गणपतीतलं, त्याच्या उत्सवातली वगैरेच काम त्यांच्याकडे जास्त असतं. चांगल्या वादकांची किंवा त्या क्वालिटीचे जे वादक आहेत चांगले टॉप लेवलचे, त्या लोकांची तुम्ही जेव्हा कामं कराल तेव्हा तुमच्याकडून तेवढं काम ते करून घेतात किंवा तेवढ्या क्वालिटीचं काम केलं जातं. त्यामुळे अशी कामं इथे फार कमी होतात. त्यामुळे त्यांचं पण नॉलेजमध्ये फार भर पडत नाही, किंवा त्यांना एक्झॅक्ट काय पाहिजे वादकांना डबलची आणि तुमचा प्रत्येकाची पद्धत वेगळी असते हात मारण्याची, वाजवण्याची, प्रत्येकाला ट्युनिंग वेगवेगळं लागतं, जे काय असेल तो वीस असतं त्याच्यामध्ये. तर त्याप्रमाणे त्यांना त्या क्वालिटीचं काम मिळत नसल्यामुळे त्यांचा पण त्याच्यावरती विचार होतो, मग ते नॉर्मल लेवलचं जे काय असेल ते काम करून देतात. पण माझं कसं होतं, मला स्वरज्ञान पण चांगलं आहे, त्यामुळे मला ऍक्च्युली काय पाहिजे, तर तबल्यातून काय अपेक्षित आहे, कसा नाद पाहिजे, चाट कशी वाजली पाहिजे, थाप कशी वाजली पाहिजे, किंवा ते पुडी कशी पाहिजे, चांगल्या कुठल्या पद्धतीचं पाहिजे त्या तबल्याला, ते मी मला जे अपेक्षित आहे ते मी सांगतो, त्याप्रमाणे मी ते करून घेतो. आणि बरेचसे वादकांना असं वाटतं की नाही तुझं तेवढं कसं काम ते चांगलं करून देतं, असे बरेचसे वादक मला बोलतात, पण ते नाही तसं. मी इथेच एक देवगडला उंदीरला एक संदीप मिस्त्री म्हणून होते, खूप छान काम आहे, पण त्याचं प्रॉब्लेम त्यावेळी काम खूप असल्यामुळे ना 5-5, 6-6 महिने करता खूप काम असतं त्याच्याकडे, पण ते वेळेत नाही असायची. त्यामुळे अगदी गेलो तर माझी मुली देवगडपर्यंत, त्याच्या पुढे मी कधीच ना असं फार लांब कधी जायचा विचार पण नाही केला, ना कधी गरज भासली. आणि नुसते तबले चांगले उपयोगाचे नाही, तर वटकरांकडे जे आता सगळ्यात टॉप लेवलचे जर का तबला मेकर म्हटलं तर वटकर आहे, मुंबईला पुण्याला पण आहे चांगले मेकर, मुंबईला आहे. तर वटकरांच्या जर का पुडीचा जर का विचार केला, नुसती पुडी जर का होईल 8,000 रुपयाची पुडी आहे, ती इथे रत्नागिरी 2,000 मिळते. पण जर का तुम्ही वटकरांकडची जर का पुडी तुम्ही वाजवताय, तेवढं आपल्याकडून वाजवलं पण गेलं पाहिजे, त्या क्वालिटीची साऊंड सिस्टीम पाहिजे, तर आउटपुट तेवढे येणार आहे. जाकीरबाई म्हणा किंवा मोठी मोठी जी छान तेवढी चांगले क्वालिटीचे त्या वटकरांकडच्या पुढ्या वापरतात, पण त्यासाठी साऊंड सिस्टीम पण तितकीच महत्त्वाची आहे. चांगल्या लेवलची क्वालिटीची साऊंड सिस्टीम असते, तेव्हा ते आउटपुट चांगलं येईल. तर रत्नागिरीचा विचार केला तर उद्याला साऊंड असतील तर अर्थात तेवढा चांगला टोन येतो, समाधान मिळतं. पण आपण जर ते वटकरांची पुडी वापरली, जसं साधा घरगुती छोटा जर मिक्सर असेल किंवा साऊंड सिस्टीम असेल, काहीच इफेक्ट येणार नाही त्याचा. त्यामुळे वाद्य तर असायलाच पाहिजे, पण आपलं वादन पण चांगलं पाहिजे. वडील उत्तम नाल वाजवायचे, उत्तम नाल वाजवायचे. आमचे गावात त्याला विनंती एवढीच करतो की आमच्या घरात जी प्रॅक्टिस सुरू होती, म्हणजे मंगेश मोरे, सावंत आणि त्याच्याबद्दल थोडंसं विषय करा, कारण ती नांदी होती आणि ती सुरुवात होती. त्यामुळे त्या घरातली जी प्रॅक्टिस होती त्याचं हे मूर्त स्वरूप आपलं दिसतंय आम्हाला. तुमच्यावर प्रेम करतीलच, तुम्ही रत्नागिरीवर प्रेम करा आणि असाच प्रवास पुढे सुरू होईल.
नंतर त्याने आल्या आल्याच सांगितलं पहिलं की नाळ वाजवण्यापासून गावातनं सुरुवात केलेली आहे म्हणून. काकांची ओळख करून हो. देतो. प्रकाश बळे आणि प्रज्ञा भाऊ पण आले. हे आमचे शेजारी अच्छा नमस्कार. रत्नागिरीमध्ये असतात. तुम्हाला सुखदाबाई घाणेकर माहिती असेल, कीर्तन हो तिचे बाबा. हो असं पण आहे. बंदर रोडला राहतात. आणि सोमेश्वरला जी गोशाळा आहे, हो, बरोबर. गोशाळा ती चालते. बरोबर. तर ती प्रेमा खातर मी त्यांना ऍक्च्युली खरं बोललो पण नव्हतं किंवा असं मी माझ्या गडबडीत ते मी फार शेअर केलं नव्हतं माझ्याकडून गोष्ट, जेवढं करता आलं क्लासच्या ग्रुपवर वगैरे. कारण मुलांच्या ना परीक्षा होते कॉलेजच्या, त्या गडबडीत मला ना म्हणजे डोक्यात माझ्या तेच होतं. आज रात्री नाटक पण आहे संविधान. हो ना. असेल. आज रात्री कीर्तन आहे परत. हो. ते सगळं इतकं शेड्यूल टाईट असतं सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत. त्यामुळे ते माझ्याकडून खरं शेअर करायचं राहिलं, पण काका आपुलकीनं आले. सगळेच कार्यक्रमांना येत असतात काका. तर बोलायचा विषय म्हणजे असा, माझी रत्नागिरीची जी सुरुवात आहे, गावात वाजवत होतो मी बहुतेक अर्ध्या कीर्तन छानपैकी मजा यायची, ती वातावरण वेगळंच होतं. तर रत्नागिरीची माझी जी सुरुवात झाली ती आमचा एक स्वरनिनाद नावाचा एक ग्रुप होता, ज्याच्यामध्ये मंगेश मोरे, पिंट्या चव्हाण, नंतर प्रदीप वेताळ म्हणून होते, नंतर असं काही गोष्टी रत्नागिरीचे आणि बरेचसे ते प्रेसवाले होते, म्हणजे तरुण भारत, नंतर सकाळ, अशा प्रेसमधल्या लोकांनी मिळून, त्यातले कलाकार लोकांनी मिळून एक ग्रुप सुरू केला होता स्वरनिनाद. आणि आम्ही त्यांचे कार्यक्रम ऐकायला यायचो. त्यांचे कार्यक्रम आमच्या मागीतल्या देवळात पण झाला होता. आणि तसं वैभव पनसरकर वगैरे असायचे, गुरु नांदगावकर, अभि नांदगावकर ते असायचे गायला. नंतर गौरीमुळे होती, असे चांगले चांगले गायक होते. तर आम्ही बघायला यायचो. नंतर आम्ही जेव्हा सुरू केलं तबला शिकायला, मी असे सोनी मिळायचे, सोनी पेटीला शिकायला, पेटी शिकायला जायचं, आम्ही तबला शिकायला जायचो. मग मंगेश मोरे आमच्या गावातले असल्यामुळे मग त्यांनी आम्हाला त्या ग्रुपमध्ये घेतलं किंवा त्यातून आम्ही पुढे गेलो. तर आम्हाला घेतलं. नंतर प्रकाशांची मुलगी सुखदा, ती पण मुलगा मॅडमकडे गाणं गात होती, गाणं शिकत होती. मग ती यायला लागली. मग असे आम्ही दर रविवारच्या प्रॅक्टिसला बसायचो. मग कधी कार्यक्रम असतो किंवा त्यातून हळूहळू कार्यक्रम. मग तेव्हा मी असं एकट्या कधी तबला वाजवायचो. आमची मकरन पाटील म्हणून तबलची होती, तर ते वाजवायचे. मग त्यांच्या जोडीला चुकत मी बसायचो. ते लीड मी त्यांना सपोर्ट म्हणून वाजवायचो त्यांचे. मग त्यातून हळूहळू मग ते स्टेज डेअरिंग यायला लागले, साथीची सवय यायला लागली. मग रत्नागिरीत तिथून हळूहळू मी कार्यक्रम वाजवायला लागलो. अशा म्हणतात तो खरा रत्नागिरीतला प्रवास माझा तिथून सुरू झाला. मग नंतर मग उदयराज सावंत असतील, संदीप कर्वेकर असतील, त्यांचे मग ऑर्केस्ट्राचे ग्रुप म्हणा. मग त्या तिथून प्रवास सुरू झाला. मग ओळखी वाढल्या, संपर्क चांगले लोकांची. आणि मग वादन बघून हां, पुढे तिथे कार्यक्रमाला साथीला जायचो. तिथे मग बरेच लोक येऊन विचारायचे तुम्ही क्लास घेता का. मग त्यातून क्लास वाढत गेला आणि कार्यक्रम पण वाढत गेले. अशा चांगल्या चांगल्या संधी मग मिळायला लागल्या. स्टॅमिना संदर्भात संगीत, नाटक, मैफल आणि सोलो वादन, तर या संदर्भात मी आता कसा वाढवला आणि विद्यार्थ्यांना काय सांगतो. स्टॅमिना जर का विचार केला तुमचा रियाजच महत्वाचा आहे. तुम्ही रियाज जेवढ्या वेळ जास्त करा त्याच्यावर तुमची स्ट्रेंथ किती आहे वाजवण्याची ते ठरलेली आहे. आणि दुसरं म्हणजे म्हटलं साऊंड सिस्टीम त्यातला महत्वाचं म्हणजे काही ठिकाणी चांगली साऊंड सिस्टीम असते तिथे जास्त एनर्जी लावावी लागत नाही. तुम्ही सुद्धा आपण छान थोडं जरी वजन देऊन वाजवलं तरी ते वाजतं. पण काही ठिकाणी साऊंड जर नसेल चांगलं खूप तुम्हाला एनर्जी ताकदीने वाजवावं लागतं. किंवा जर आपल्याला फीडबॅक मिळत नसेल, आपण जे वाचवतो ते जर आपल्यालाच कळत नसेल मॉनिटरमधून, मग काही ठिकाणी मॉनिटर पण नसतात. मग असं आपण किती जरी ताकदीने वाजवलं तरी आपल्यालाच कळत नाही. मग किंवा मग काही वेळेला साऊंड सिस्टीमचा गाणारा, पेटीवाला आणि गायक तबल या तिघांचे साऊंड बॅलन्स जर का केले नाही, कधी कधी गाण्याचा मोठा असतो, पेटीवाल्याचा मोठा असतो, तबलीचा जर का कमी असेल मग आपल्याला खूप ताकदीने वाजवावं लागतं का आपला पण आवाज तेवढा मोठा यायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये जमायला होतं. पण साऊंड सिस्टीम जर का चांगली असेल तुम्ही छान एनर्जी टिकून, आणि रियाज महत्वाचा, रियाज जर तुमचा व्यवस्थित असेल तर तुम्ही एनर्जी टिकून वाजवूच शकता. आणि हे सगळं अंगवळणी कधी पडतं
माझ्याकडे सांगायचं तर मी गावातली भजनं कीर्तन होत्या खूप वाजवते. होत्या वगैरे तुम्हाला किती स्पीडने नंतर वाजवावं लागतं, पण एक मोठी किती तास चालते. मग तिथे किंवा भजन पण कसं खूप असं फास्ट गजर वगैरे म्हणते, भरपूर असं स्पीडला वाजवावं लागतं. त्यातून तो माझा लहानपणापासून स्टॅमिना तो वाढत गेला खरं सांगायचं. त्यामुळे त्याच्यावरती वेगळा मला काय फार असा विचार करावा लागला नाही. या क्षेत्रात पुरुषांची थोडी भूमिकादारी आहे ऍक्च्युली माझ्याकडे तर मुली पण शिकतायत खूप. त्यापैकी क्षिप्रा माझी कोळब्यातली या मुलीने आता 4 परीक्षा मुकुल माझ्या विद्यालयात येते, तर 4 परीक्षा दिल्या. ती आता 8वी गेली, 8वीत आता जाते, 7वी तिच्या 4 परीक्षा झाल्या. शिवाय सलील दामलेची स्वरा ती आता तिने 4 परीक्षा दिल्या होत्या. म्हणजे माझ्याकडे तबला शिकणाऱ्या पण मुली आहेत. माझी मुलगी तबला शिकते, 4 परीक्षा झाल्या. आणि माझ्याकडे साधारण 5-6 वर्षापासून 70 वर्षाचे आजोबा पण माझ्याकडे तबला शिकायला येतात. सगळ्या वयोगटातले तबला शिकणारे. तर सगळ्या प्रकारचे लोक माझ्याकडे तबला शिकायला येतात. त्यामुळे त्या सगळ्यांना मी आवड निर्माण करतो. कारण माझ्याकडे क्लासचा जर विचार केला ना, तर जी मुलं येतात क्लासला म्हणून त्यातले सोडून जाणाऱ्यांचं प्रमाण अगदी क्वचित आहे. बायकाला खरंच आवड नाही, तो पाठवतात म्हणून येत नाही अशी असते गोडी निर्माण करतो आम्ही क्लासमध्ये. मग जाणाऱ्यांचं प्रमाणच नाहीये परत जाणाऱ्यांचं. त्यामुळे आता अशी अवस्था आहे, क्लास वाढवायचा किती वेळच कमी पडतोय. तुमच्याकडे विद्यार्थी आल्यानंतर शिकायला सगळ्या आई बापांना वाटतं की मुलाने आपलं शिकावं. तो म्हणतो मी जाणार. पण तुम्हाला लगेच लक्षात येत असेल की हा मुलगा शिकेल का नाही. म्हणजे एखादी कला याच्या अंगात आहे मुळात बरोबर की नाही, हो. हे तुम्हाला साधारण कशावर अंदाज? हा ऍक्च्युली काय होतं, आम्ही मुली येतं ना तेव्हा मी त्याची बॅकग्राऊंड पण विचारून घेतो. घरी आहे का वातावरण, घरी कोण तबला वाजवतो, गाणं गातो, काहीतरी संगीताचा तुमचं बॅकग्राऊंड असेल, किंवा एखाद्याच्या गावात उत्सवांची परंपरा असते, त्यामुळे मुलांना ती आवड झाली दिसते. ती मुलं लगेच शिकतात, फारसा कंटाळ करत नाही, किंवा वाजवण्यावरून कळतं. हाताला वळण एखाद्याच्या चांगलं असतं. आणि म्हणून मी पालकांना पण सांगताना असं सांगतो की तुम्ही ना लगेच तबला घेऊन नका. त्यानंतर मुलांचा पालकांचा कसा असतो दृष्टिकोन, शिकायला जाऊ तबला हवा प्रॅक्टिसला. मग मी त्याला सांगतो लगेच नका, एक 4-5 महिने जाऊ, तो आवडीने करू दे, छान रेग्युलर येऊ दे क्लासला. तर काही मुलं असे असतात 1-2 महिने येतात, मग ते सोडतात, कंटाळा करतात. किंवा काही मुलं वयाचा पण फॅक्टर असतो. काही पालक खूप लवकर मुलं, पालकांना पण इतकी घाई येते काही वेळेला, खूपच लवकर मुलांना सुद्धा कोणी येतात 3ऱ्या वर्षापासून घेऊन म्हटलं नको, किमान पहिलीच जाऊ दे. आम्ही जे सांगतो शिकवतो ते मुलांना कळलं पाहिजे, किमान स्थिर बसली पाहिजे. तर पालक सोडून गेली की मुलं रडायला सुरुवात करतात अशी म्हणते. त्यामुळे सगळ्यांना सांभाळून त्या सगळ्यांना प्रत्येकाला त्यांच्या कलेने 1-2 मुलं माझ्याकडे अशी थोडी स्लो लर्नर आहे. त्यांना जर जनरल मुलाला एखादी गोष्ट मी 2 वेळा सांगून लक्षात असेल, तर त्या मुलांना एखादी गोष्ट मला 10 वेळा पण सांगावी लागते. पण मी त्यांच्याकडूनही तेवढंच तळमळीने करून घेतो आणि त्या मुलांना सुद्धा परीक्षांना बसवतो. त्यामुळेच कोणी क्लास सोडून जात आणि आहे क्लासमधलं वातावरण असं खेळीमेळीचं आहे. वेळ पडल्यास मी ओरडतो, फटके देतो, कधी कोण मला पालक विचारत नाही. आणि खरंच मी क्लासमध्ये शिस्तीच्या बाबतीत पण विचार केला. कारण आताची नवीन पिढीचा विचार केला तर थोडी 2 पावलं पुढेच असते. आपल्यापेक्षा 4 पावलं म्हटलं तरी थोडी आगाऊच असतात मुलं. त्यांचं एकंदरीत वातावरण असू दे, किंवा समोरच्या आपल्या गुरुशी किंवा एखाद्या वडीलधाऱ्या माणसाशी बोलायची पद्धत, कसं बोलायचं, काय बोलायचं ते कळत काय. मग अशा वेळी मी त्या मुलांना जेवढी मला चांगली शिस्त लावता येईल तेवढी मी लावत असतो क्लासमध्ये. त्यामुळे छान वातावरण आहे. आम्ही क्लासच्या ट्रिप काढतो, फिरायला जातो, मजा करतो, ते कार्यक्रम असतो ते सगळ्यांना घेऊन जातो. त्यामुळे छान वातावरण असल्यामुळे आमच्या त्या कुटुंबाचे काय ते क्लासमध्ये आम्ही दर महिन्याला क्लासची मैफिल करतो. क्लासमधल्या मुलांना स्टेज रिडिंग घेऊ,
नुसतं शिकून नाही उपयोगाचं. तबला सोलोचे कार्यक्रमच होत नाही लग्नात किंवा असे मैत्रिणी होत नाही तबला सोलोच्या खास. मग आम्ही महिन्यातून एकदा अशी मासिक सभा केली की त्याच्यामध्ये 1-2 मुलांचा तबला सोलो, एक मग त्यामध्ये एक ज्युनियर असतो, एक सिनियर जो आता चांगले आपण परीक्षा झालेली असेल, विशारद असेल, तो एक वाजवतो आणि एक किमान 2-3 परीक्षा झाली त्याला मग स्टेज ट्रेनिंग यावं. आमच्या क्लासमध्येच ते आम्ही मैफिल करतो आणि ती सभा आमची फक्त क्लासपुरती मर्यादित आहे, त्यामुळे बाहेर कोणाला माहिती करतो आणि आम्हाला ती गरज पण नाही पडली का, तर गर्दीचा विचार केला ना 60-70 मुलंच असतात अशी ऐकायला आणि ती सगळी मुलांना आम्ही भारतीय बैठक मांडी घालून बसायचं. ती सगळी मुलं, ती छोटी 1ली-2री पासूनची ती मोठी मुलं, त्या मुलांना 2 तास शांत बसण्याची सवय लागते मांडी घालून आणि जे काही समोर चाललंय ते शांत ऐकायचं क्लासिकल आणि पूर्णतः शास्त्रीय संगीत तबला सोलो. आणि त्यानंतर मी त्या 2 तबला वादन झालं की रत्नागिरीतला एक आर्टिस्ट असतो जो शास्त्रीय संगीत गाणं असेल, वादन असेल, हार्मोनियम असेल, बासरी असेल, तर असा एक मी आर्टिस्ट बोलवतो रत्नागिरीला, ज्याचा तर चांगलं नाव आहे, जो चांगला परफॉर्मर आहे, चांगला गुरु म्हणून पण आहे. मग त्याचा परफॉर्मन्स आणि 10-15 मिनिटं मुलांना मार्गदर्शन. मग एक मी असा विषय देतो, हां तुम्ही ना छान रियाज या विषयावरती बोला. एखाद्या गुरुला मी सांगतो तुम्ही शिस्त, संगीतातली शिस्त काय पाहिजे मुलांना लागायला पाहिजे, तर त्याच्यावरती बोला. दुसऱ्या एखाद्या गुरुला आणखी वेगळा विषय देतो. मग जसे सुचतील ना तर ते आलेले कलाकार जे आर्टिस्ट असतात ना, ते जे लोक सांगतात मुलांना, मग ती मुलांना त्या गोष्टी फॉलो करत जातात. मग शिस्त असू दे, त्याचं बोलायचं कसं चालायचं, किंवा एखाद्या कलाकाराबद्दल आदर कसा पाहिजे, आदर कसा ठेवायचा त्या कलाकाराचा, किंवा आपला गुरु किंवा संगीत क्षेत्रातला कोणी मोठा माणूस दिसला तर त्याला नमस्कार केला. मग ते रस्ता असू दे, काहीही असू दे, तर तो करता आलाच पाहिजे, केलंच पाहिजे. त्या माणसाची थोडी पात्रता असते, त्यामुळे त्याच्या त्या कलेला, त्यातल्या त्या गुरुतत्वाला तो नमस्कार आहे. त्यामुळे तिथे लाज लावायची काहीच शंका नाही. त्यामुळे आणि मी माझ्या मुलांना सुद्धा ह्या गोष्टी मी कधीच सांगितल्या नाही किंवा मला नमस्कार करा. मुलांनाच कळायला लागलं. कसं झालं, मी माझ्या गुरूंसोबत मी जसा असतो तसे कार्यक्रम असला गुरुजींचा किंवा तबले उचलण्यापासून, भरण्यापासून, गाडी त्यांच्या नेऊन देण्यापासून काहीही लागेल ती करायची आपली तयारी पाहिजे गुरुसाठी. मग त्या गोष्टी माझ्या मुलांनी बघितल्या, आता माझी मुलं तेच फॉलो करतात. त्यामुळे 4-4 जेव्हा कार्यक्रमाला आम्ही जातो, सगळी मुलं असतात छानपैकी, कार्यक्रम झाला की तबले वर्णन करतो, गाडी नेऊन ठेवणं, कार्यक्रम झाला की नमस्कार करणं, कुठे जिथे असते तिथे नमस्कार करणं, त्या गोष्टी लोकांच्या लक्षात येतात. मुलांना चांगली शिस्त आहे, चांगल्या सवयी लागले, तर त्यावरती आमचा जास्त भर असतो. आणि त्या अशी ती आम्ही मासिक संगीत सभा सुरू केली. त्यातूनच आम्हाला अंदाज आला किंवा मुलांना माईकचा सेन्स पाहिजे, नुसतं वाजवून नाही ना उपयोग. जर का आपण ते वाजवतो ते आपल्याला कळलं नाही, परत ते गेलं नाही, असं डायरेक्ट माईकचा अंदाज येत नाही. एवढी वर्ष वाजवली तेव्हा आणि सगळ्या प्रकारचे उदय साऊंड पासून सगळ्या प्रकारचे साऊंड सिस्टीम सोबत मी वाजवलं. कुठल्या साऊंड सिस्टीम सोबत कसं वाजवायचं, माईक कुठल्या क्वालिटीची पाहिजे, त्या मिक्सरवरती काय लेवल पाहिजे प्रत्येक, या सगळ्याचा थोडा मी अभ्यास केला आणि त्याप्रमाणे आता मला पाहिजे तसं मी साऊंड लावून घेतो. आणि मग त्यासाठी या गोष्टी मुलांना पण कळाव्या म्हणून आम्ही आमच्या क्लासमध्ये काही मोजक्या होते, आम्ही जी आरती स्पर्धा घेतली त्यातलं जे बक्षीस मिळालं ते पैसे आणि मोठी मोठी जी आता छान ॲक्टिव्ह मुलं आहेत जी नोकरी करतात, जॉबवाली लोक जी आहेत आमच्या क्लासमध्ये, त्या सगळ्यांनी जोर लावून आम्ही साधारण 60,000 ते 70,000 रुपयाची आम्ही साऊंड सिस्टीम, ज्याचा मुलांनाच फायदा. हां 2 स्पीकर, 4-5 चांगल्या क्वालिटीचे मेगान वगैरे साऊंड करूनच घेतले, केबल, त्याला मिक्सर आहे छोटा. आणि ती सिस्टीम आम्ही फक्त आमच्या मासिक सभांना वापरतो जेणेकरून त्या मुलांना त्याचा फायदा व्हावा, मुलांना माईकचा सेन्स द्यावा, त्यासाठी ते आम्ही केलं. आणि असं बऱ्याचसाठी विचार आम्ही करत असतो, त्यातूनच मुलं तयार होतात, मुलांना या सगळ्या गोष्टींचा फायदा होतोय. तबला आणि हार्मोनियम मध्ये वाजवायला सोपं कुठलं? तबला जास्त विचार केला तर मग तबलाच खरं कठीण. हार्मोनियमचं कसं तुम्ही बोट दाबलं की आवाज येतो, त्यातून आवाज काढायचा, त्यात ते चांबडे तर ते निर्जीव आहे, गेल्या प्राण्यांचं
चामडं जे आहे त्याच्यातून आपल्याला आवाज काढायचा आहे. तर तो आवाज यायची जी प्रोसेस आहे ना तीच खूप मोठी आहे, कारण लगेच आवाज येतच नाही. त्यामुळे माझ्याकडे जे पालक येतात ना मुलांना घेऊन, असे पण पालक असतात किती महिन्यात गाणं वाजवेल, किती महिन्यात भजन वाजवू शकेल, किती दिवसात, असं पण विचारतात काही पालक. मग त्यांना मी सांगताना कसं सांगतो, किमान 2-3 वर्ष बेसिक करायचं. त्यानंतर मग हळूहळू मग त्या परीक्षेच्या अनुषंगाने जो गांधर्व महाविद्यालयाने सिलेबस बनवला तो पण तसाच आहे. बेसिक हळूहळू सिलेबस वाढत जातो. मग साधारण 3ऱ्या परीक्षेपासून हळूहळू गाणीची साथ संगत येते. मग हळूहळू त्या गोष्टी मग पुढे 4थी परीक्षा पाहिजे, मग 4थ्या परीक्षेपासून विलंबित घ्या गडाख्या वगैरे. मग ह्या गोष्टी त्या हळूहळू येत जातात. त्यामुळे मी किमान 3 वर्ष तरी 2-3 वर्षही जाणारच. आणि परीक्षा जबरदस्तीने नाहीच कोणाची. काही पालक असे पण असतात त्यांना घाई असते, पटापट परीक्षा व्हावी. हा, आणि हल्ली झाले कसं 10वीला ते 3 परीक्षांचे मार्क्स मिळतात. त्यामुळे तबला शिकणाऱ्यांचा ओढा खूप जात आहे. तबला, गाणं सुद्धा भेटी वगैरे. पण ते तसं ना लिमिटेड आहे. पालकांचा दृष्टिकोनच असा असतो की 10वी पर्यंत 3 परीक्षा झाल्या पाहिजे. 3 परीक्षा झाल्या की मग मुलं जातात. बरीचशी मुलं अशी 3 परीक्षा झाली की मग पुढे कंटिन्यू करतच नाही. पण काही त्यातली काही मोजकी मुलं असतात त्यांना खरंच मग आवड आहे, ती पुढे कंटिन्यू पण करतात. पण आता माझ्याकडे जी टॉपर मुलं जी आहेत कॉलेजला असू दे किंवा चांगल्या चांगल्या क्षेत्रात CA करतायत, ती मुलं तबला शिकतायत. त्यांनी तबल्यात खंड नाही पाडले. नाही तर जनरली कसं असतं पालकांचं, 10वीला गेलं ना आता तबला बनतो अभ्यासावर. माझं म्हणणं असं आहे की आठवड्यातून 2 दिवस म्हणजे 2 तास फक्त तबल्याच्या क्लासने असं किती अभ्यासावर फरक पडतोय. जसं काही मुलं दिवस रात्र अभ्यासच करतायत असं हा मानसिकता. मग ते तसं वाटतं. पण माझं नाही, तुम्ही जर एवढा वेळ अभ्यास करताय विरंगुळा पाहिजेच ना काहीतरी. त्यामुळे माझ्याकडे जी आता प्रॉपर जी रत्नागिरीची जी मुलं आहेत ना, उदाहरण द्यायचं तर सारंग जोशी, मंदार जोशी पाचवी वाजवत जातो, त्यांचा मुलगा शिर्के हायस्कूलला होता. त्याने 10वीला 5वी परीक्षा दिली. 5 परीक्षेतले पण मार्क्स मिळतात 10वीला, 3ऱ्या आणि 5व्या परीक्षा किमान तेवढे झालेले असले पाहिजे. तर त्या मुलांनी 10वीत 100 मार्क्स मिळवले, 100%. त्यांनी नोव्हेंबर-डिसेंबरला परीक्षा दिली 5वी परीक्षा, लगेच फेब्रुवारीला त्याची 10वीची परीक्षा झाली. रिझल्टमध्ये त्यांनी 100% मार्क्स मिळवले. त्यामध्ये 4 की 5% मार्क्स फक्त तबल्याचे होते. त्याला ऍक्च्युली 96% मिळाले, वरचे मार्क्स तबल्याचे मिळाले, झाले 100%. पण त्या मुलांना 10वी आहे म्हणून क्लास नाही कधी बंद केला. त्यानंतर त्यांनी 11वीत उपांत्य विशारद दिली, 12वीला विशारद पूर्ण परीक्षा दिली, 12वीला तो विशारद झाला, चांगले मार्क्सनी पास झाला. आता पुण्याला तो झाला चांगला, तर चांगल्या कॉलेजला त्याला ऍडमिशन मिळालं. खूप छान. इतकं म्हणजे याची खूप उदाहरण आहेत. जी मुलं आता CA करतायत त्या मुलांनी जो CA करतायत म्हणून तबल्याला नाही कधी खंड पाडला. चांगले लेवलला काम करणारी लोक आहेत, मुलं आहेत, पण त्यांनी कधी खंड नाही पाडला. तर त्यांचा माझा उद्देश आहे की त्यांचा त्या कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा पाहिजे किंवा पालकांचा. 10वी-12वी म्हणून खंड नाही पडेल. जर तुमचा खंड पडला ना किंवा असे मला बरेच अनुभव आहेत. एकदा 10वीला गॅप घेतला की नाही ते कॉलेजचं जीवन सुरू झालं तुमचं, मग ते कॉलेजला मला भरपेटतात पण. खरं सांगायचं माझा अशी डोळ्यासमोर इतकी उदाहरणं आहेत जी ज्यांनी कला जोपासते, कला धरून बसते, ती मुलं शक्यतो वाईट मार्गाला किंवा वाईट आपला ट्रॅक सोडून, संस्कार सोडून नाही जात. ज्यांच्यावरती जर लहानपणापासून जर काही संस्कार असतील, संगीत असतील, तर नाही तशी जात. खूप उदाहरण आहेत. आणि दादांचे संस्कार चांगले आहेत, ते बघतो आम्ही मुलं. आता त्यानिमित्त तेच कळलं की नुसतं तबला वाजवत नाही, गुरु जास्त मुलांना म्हणजे घरातला मनुष्य असल्यावर काय असे पण अनुभव आहेत माझ्याकडे की इतकी अटेन्शन आहे ना मुलांची. काही वेळेला असं कुठेतरी जायची वेळ येते उत्सवाला म्हणा, मग एखाद्या मुलाचे पालक पण असतात बरोबर. तर ते मुलं त्या पालकांसोबत आहे की गुरुसोबत आहे ते मुलं घरी सांगतात ना, आम्ही दादाच्या गाडीतनं जाणार तुमचे तुम्ही या. अशी खूप अशी उदाहरणं आहेत. किंवा काही मुलांचे पर्सनल लेवलला काही प्रॉब्लेम असतील, काही अडचणी आहेत, काही मार्गदर्शन असेल, तर ती मुलं हक्काने मला येऊन सांगतात. किंवा काही वेळेला असं होतं एखाद्या पालकाच्या असं लक्षात येतं की या मुलांना आपलं ऐकत नाही काय पालकांचं, पण दादाचं खूप ऐकतो. दादाबद्दल खूप त्याला आदर आहे त्या मुलाला. मग अशा वेळी कसं काय होतं ते पालक असं लांबून मला सांगतात
आणि तू दादा त्याची मुलाची समजूत काढ, तू त्याला समजवतो ऐकतो. मग त्या मुलांचं कन्सल्टिंग करणं, त्याला त्या गोष्टी समजून सांगणं, अभ्यास असू दे, रियाज असू दे, तबला असू दे, किंवा कुठली एखादी नोकरी संदर्भात काही विषय असू दे, किंवा एखादा चुकीचा मार्ग असेल कुठला मग ते समजून सांगणं त्या मुलाला, ते मग ते काम करतो मी. नंतर मग येतो त्या छान ट्रॅकवरती येतो, पालक समाजाने नंतर असे काही अनुभव आहेत. अजिबात तबला माहित नाही, पण तबला शिकायला पालकांनी घातलेला मुलगा आणि आपले कोकणात उत्सवाला जाणारा आणि मग शिकायला आलेला मुलगा याच्यात फरक पडतो की हो, फरक पडतो. नक्की नक्की. काय होतंय, पार्श्वभूमी असली की पार्श्वभूमी, संस्कार असतात, भजन कीर्तन भोवत्या वाजवणं सगळं ज्ञान चांगलं असतं आणि ते ताल ऐकलेले असतात ना. भोवत्या भजनी ताल जरी असतात तरी तो ऐकलेला असतो, पण एक छान लय असते त्या जरी जो आपण भोवत्यांमध्ये नाचत असतो तर ते लयीत नाचतोय की नाही. तबल्याचा जो ठेका चाललाय, तबल्याची लय, त्या लयीत आपण नाचतो, याचा अर्थ आपल्याला ती लय कळते. मग ती लय आपल्याला तबला शिकताना उपयोगी पडते. पण त्याचं बॅकग्राऊंड काहीच नसेल तर मग ते सगळंच आपल्याला द्यावं लागतं. पण या दृष्टीने ग्रामीण भागातलं उत्सव परंपरा याचं एक मोठं योगदान आहे या क्षेत्रात. सगळ्या गोष्टी गाणं असो, वाजवणं असो, त्यामुळे तो खूप म्हणजे नांदा असू दे, राधापूर असू दे, संगमेश्वर, सगळे आपल्या पट्ट्यात मुलं तबला शिकायला येतात. शेवटाकडे येऊया. पालवीसारख्या गावातून सुरुवात झालेली आणि आता आपण सगळ्यांचा प्रवास ऐकला. आता लक्षात आलं की तबलातले मास्टर आहेतच, पण त्याच्यापेक्षा जास्त मी माझ्या आता गुरु म्हणूनच देत त्यांना. असे शिव केदारलिंग आहेत तिथे आपले मान्यवर म्हणून लाभले. मी त्यांना धन्यवाद देतो मनापासून. त्यांच्या मनातील सगळ्या पुढील इच्छा आकांक्षा पूर्ण होत अशी शुभेच्छा देतो. मनातले सगळे संकल्प पूर्ण व्हावे. त्या सगळ्यामध्ये मला माझे गुरु आई बाबा ते सगळे जे मला गुरु म्हणून जाते. खूप लोक मला अशी पदोपदी मिळत गेली की ज्यांच्याकडून आपण काही ना काहीतरी शिकत असतो, त्याला आपण गुरुच मानतो. त्यातले गुरु तर खूप म्हणजे त्यांची जागा वेगळीच आहे. पण समाजात जेवढं आपल्याला चांगल्या गोष्टी आत्मसात करता येतील त्या मी त्या आत्मसात करत गेलो. तबल्याचं म्हणणं एखादं छान आता कार्यक्रम चाललाय त्यातून चांगलं वाटलं तर आपण लगेच फॉलो करतो. असं ते खूप लोक अशी मला छान छान लोक मिळाली, त्यांच्यामुळे इथपर्यंत पोहोचलो. आणि या सगळ्यामध्ये मी कधीच गर्व नाही केला. छान आपले गावच्या किंवा ग्रासरूटला जे आपलं चालू आहे काम त्याच्यात मी समाधानी आहे. त्याच्यातच मला खूप खूप चांगली प्रगती करायची, खूप चांगलं मुलं घडवायची चांगल्या प्रकारची. त्यामुळे अजून सुद्धा मी भजन बहुतेक इतकं तेवढंच आवडीने मी आमच्या गावातलं नमन हा प्रकार तुम्हाला माहिती असेल, ते नमन वाजवायला मी अजून सुद्धा जातो. मी गावात गेलो ना आणि ती लोक आपुलकीने बोलवतात. छान होतं, एवढं चांगलं नाव झाले रत्नागिरी सारख्या ठिकाणी चांगलं काम करू त्या लोकांना आणि मी वाजवतोय म्हटल्याचं ते मला सुद्धा घे वाजव थोड्या वेळेचा मजा म्हणून वाजवली कमाल असते त्यामध्ये सगळ्यांमध्ये. त्यामुळे सगळं मला आवडतं. सगळ्या ठिकाणी आवडीने आपुलकीने जात अशी पुढे 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 हो आपल्या मनातले सगळ्यांचे आशीर्वाद कायम पाठीशी राहते. मी आगे गोडबोली सर आलेले आहेत, त्यांना विनंती करतो की त्याने थोडं सत्कार करावा. आपण एक ग्रुप फोटो काढूया, त्यासाठी उभ्या ग्रुप फोटोसाठी यावं. त्यानंतर पुढच्या महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी पुन्हा आपण भेटू एका वेगळ्या व्यक्तीबरोबर. जरा फोटोसाठी पुन्हा एकदा